नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहेत श्रीराम. आणि आज थोडासा निवांत आहे, नाहीतर ऑफिसची गडबड असते. तर आज आपण हा एपिसोड आहे कुंभमेळा, महाकुंभमेळा कसं जायचं, तुमचा तिकडे आलेला अनुभव, कारण तुम्ही 2 दिवसापूर्वी तिकडनं जाऊन आलेला. हो. आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक स्पेशल सगळ्या प्रेक्षकांसाठी आहे, ते म्हणजे गजानन महाराजांची तिथी येते आहे. तर त्या अनुषंगाने कशी त्यांची उपासना करायची ते आपण ह्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत. तो तुम्ही नक्की तो बघा. तर दादा सांगा आता तुमचा तिकडचा अनुभव आणि हे कुंभमेळा म्हणजे एक्झॅक्टली काय सांगतो. श्रीराम. नमस्कार सर्व देव माझा या चॅनलच्या प्रेक्षकांना एकदम माझा अभिवादन. आणि चॅनलचे जे आत्ता कार्यान्वित आहेत त्या सरांना सुद्धा मी खूप खूप आभार मानतो, कारण सध्याच्या काळामध्ये अध्यात्मावरती उत्तम ज्ञान प्रसारित करणारा, सर्व तऱ्हेचं ज्ञान प्रसारित करणारा असा हा देव माझा चॅनल आहे. ज्या प्रकारे पहिले भाग झाले आणि आपण एखादा विषय घेतला की त्या अनुषंगाने जे ऐकतात त्या श्रोत्यांचे बरेच प्रश्न असतात. तर ते प्रश्न जेव्हा आपण विचारतो तर आधी त्या विषयाचं स्वरूप आणि आपल्या स्वतःच्या बाबतीत तो विषय कसा लागू होता ह्याचा विचार करून ते प्रश्न येणं गरजेचं आहे. आता इथं हा विषय महाकुंभ आत्ता प्रयागराज येथे चालू आहे, जो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 13 जानेवारीला सुरू झालेला आहे. कुंभ म्हणजे काय आणि महाकुंभ म्हणजे काय आणि सिंहस्थ असं 3 भागामध्ये त्याचं मुळात वर्गीकरण होतं. आपल्या ग्रहांच्या अनुषंगाने ज्योतिषशास्त्राच्या अनुयायांनी जर विचार केला किंवा त्या मार्गे जर विचार केला तर महाकुंभ हा 3 ग्रह एका राशीत, मकर राशीत येतात. ते म्हणजे रवी, चंद्र आणि बृहस्पती, गुरु. ते जेव्हा मकर राशीत एकत्र येतात, एक होतात, तेव्हा जो योग होतो तेव्हा हा महाकुंभ योग होतो, जो साधारण 12 वर्षांनी येतो. आणि कुंभ जो योग येतो तो सूर्य हा मेष राशीत जेव्हा येतो त्यावेळेला होतो, किंवा गुरु हा जेव्हा सिंह राशीमध्ये असतो किंवा सिंह राशीत येतो तेव्हा सिंहस्थ असा योग होतो. तेव्हा त्याला तो सिंहस्थ कुंभमेळा असं म्हटलं जातं. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की 4 ठिकाणी कुंभमेळा होतो. त्याचं कारण असं की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा देव आणि दानव यांच्यामध्ये जेव्हा जुंपलं तेव्हा त्यातले 4 अमृताचे थेंब, एक प्रयागराज, दुसरा हरिद्वार, तिसरा उज्जैन आणि चौथा नाशिक, त्र्यंबकेश्वर, असा ठिकाणी 4 ठिकाणी हे थेंब पडले म्हणून ते पवित्र मानले जातात की जिथं चैतन्य, अमृत ह्या शब्दाचा अर्थ आहे चैतन्य, की जिथं आपण गेलो की जीवनाचा एक नवीन उत्पत्ती, विचारांची नवीन उत्पत्ती ही साध्य होते. महाकुंभमेळा आपण आता रोजच हा आत्ता गेले 1.5 महिना म्हणजे संक्रांतीपासून खूप चर्चेचा विषय झालेला आहे. की म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं आज माझं 58 वय आहे, की एवढ्या 58 वर्षामध्ये जे कुंभमेळे पाहिलेले आहेत किंवा ऐकलेले आहेत, तर त्यामध्ये एवढी गर्दी किंवा लोकांचं एवढं त्या क्षेत्री असलेलं आकर्षण हे पहिल्यांदाच बघायला मिळालं. हे 2 प्रकारे आपण त्याचं वर्गीकरण करू. एक म्हणजे लोकांना असलेलं आकर्षण एवढ्यासाठी की असा समज आहे की तिथं आपण त्या त्रिवेणी संगमावर म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 ठिकाणी जिथं संगम होतो तिथं स्नान केलं तर आपली केलेली पापकर्म ही 2 निघतील, असा एक मोठा गैरसमज आहे असं
म्हणू. कारण वास्तविक हा जेव्हा भाग करायचा ठरलं, म्हणजे परवा दिवशी 2 दिवसापूर्वी प्रयागराजवरनं आम्ही आलो, तर तेव्हा ऐकीव होतो, पण जेव्हा ज्या घटना पाहिल्या किंवा ज्या गोष्टी पाहिल्या, तेव्हा येतानाच मनामध्ये हा विचार केला होता, की आपण जी गोष्ट पाहतो ती आणि आपण साध्य करायची गोष्ट ह्याच्यामध्ये जमीन आसमान म्हणजे आकाश एवढं अंतर आहे. आणि गैरसमजुतीने म्हणून सरांना आपण म्हटलं की आपण हा भाग करू. तो एवढ्यासाठी की अजून महाशिवरात्रीनंतर काही दिवस हा महाकुंभ असणार आहे. तर आपण जेव्हा हा भाग ऐकाल आणि त्यांचं जे जातील, तर त्यांना काय विचारांनी जाणं गरजेचं आहे किंवा आपण जाताना काय घेऊन जायचंय बरोबर आणि काय घेऊन यायचं आहे, हे कळावं म्हणून मुख्यत्वे हा उद्देश आहे. की नुसतं सगळे कुंभमेळ्याला चाललेत, आपण आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये Instagramवर रील बघतो, अमुक गेला, मग तो गेला, मग त्याच्यातनं आलं. तर हे तसा भाग नाहीये. हा भारतीय ज्योतिष, खगोल आणि धार्मिक ह्या विषयांशी निगडीत असा हा मेळा आहे. आणि याला मेळा म्हणजे ज्या ठिकाणी सर्व तऱ्हेच्या शक्ती, सर्व तऱ्हेचे तऱ्हेवाईक व्यक्ती यांचं जिथं दर्शन होतं, असा जिथं जो ह्या सगळा मेळ एकाच ठिकाणी जमतो, म्हणून त्याला मेळा हा शब्द दिलेला आहे. आणि कुंभ म्हणजे आपल्या देहाचा जो आकार आहे, आपण म्हणतो की आपण हा देह हा एक घट आहे. म्हणजे मटक्याचं कुंभ त्याला म्हटलेलं आहे, की ज्या मातीपासनं तो तयार होतो आणि जेव्हा तो फुटतो तेव्हा त्याच मातीमध्ये परत मिसळतो आणि परत त्याच्यातच पाणी कालवलं किंवा जो निर्माता असतो तो परत त्याच्यापासून नवीन कुंभ तयार करतो. ही थोडक्यात मनुष्याच्या प्रत्येक जन्मोजन्मी असलेली गोष्ट आहे, की आपण ज्या मातीतनं जन्म घेतलाय त्या मातीतच मिसळून परत आपल्याला कर्माप्रमाणे जन्म घ्यायचा असतो. मग हा जो कुंभ आहे, म्हणजे हा जो देह आहे, या देहावरती संस्कार कसे व्हायचे त्याचा मेळ हा तुम्हाला त्या कुंभमेळा ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कुंभमेळा म्हटलं की सगळ्यांच्या समोर पहिलं येतं ते म्हणजे तिथं असलेले साधू जे त्या कुंभमेळ्यामध्ये येतात, ते की अघोरी साधू. त्याच्यानंतर आपले काही प्रकारचे म्हणजे शरीरावरती वस्त्र नागा साधू, आपण ज्याला म्हणतो की वस्त्र परिधान करत नाहीत. त्याच्यानंतर काही स्वतःला संत महंत म्हणून घेणारे साधू आणि काही संधी साधू, असे सगळा मेळ हा त्या ठिकाणी एका ठिकाणी जमतो. आणि जेव्हा आपण तिथे जातो त्या त्या ठिकाणी आपण ह्याच्यातलं काय घेऊन यायचं आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. अघोरी साधना जेव्हा त्या तिथं बघितली जाते, तर अघोरी विद्या काय आहे याचं ज्ञान तिथं प्राप्त होतं. किंवा तांत्रिक विद्या काय आहे ह्याचं ज्ञानही तिथं प्राप्त होतं आपल्याला, की तांत्रिक विद्या कशी चालते. किंवा आपण बऱ्याच जणांनी रीलमध्ये बघितलं असेल की अग्नी स्नान करणारे सुद्धा रील आलेली होती, की अग्नीतनं पूर्ण त्या चितेसारखी अग्नी पेटवलेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या माणसाला तो जाळत नाही. आणि आपण ह्या सर्व हे चुंबकीय गोष्टीच असं म्हणायला पाहिजे, की त्या ओढीने आपण त्या प्रवाहाच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात करतो. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सर्वसामान्य माणूस आहोत आणि आपल्या जीवन जगताना आपल्याला जे काही घेऊन यायचं आहे ना, ते ह्या कुंभमेळ्यामध्ये जाऊन घेणं गरजेचं आहे. की काही गोष्टी ऐकीव असतात आणि काही गोष्टी समोर पाहायला मिळतात. म्हणजे परत मेळ हा शब्द इथं एवढ्यासाठीच वापरला की अघोरी विद्यांनी काय कृत्य, म्हणजे नैसर्गिक कृत्याच्या गोष्टीच्या विरुद्ध जी कृत्य केलं जातं त्याला अघोरी म्हणतात. अघोरी शब्दाचा अर्थच असा आहे की जे निसर्गाने ठरवून दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध जी घटना किंवा जो कार्य केलं जातं त्याला अघोरी असं म्हटलं जातं. म्हणजे जे हे साधू करतात
ते ह्या विद्येचा वापर करतात, की समाजाने किंवा धर्माने ज्या गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत तर त्याच्या पलीकडे जाऊन स्वतःचं एक शक्ती निर्माण करणं आणि त्याच्यातनं मनुष्य जीवन जगताना ह्याचा ते वैयक्तिक आयुष्यात कुठं उपाय किंवा वापर करतात का, तर नाही. म्हणजे आपण बघतो की 140 वर्ष 200 वर्ष असे जगणारे साधू आपल्याला तिथं दिसतात किंवा असतात. एका पायावर उभे राहणारे, एका हातावर उभे राहणारे, ही सगळा क्रियायोगाचा साधनेचा भाग आहे. म्हणजे हा क्रियायोग आपण कुंभमेळ्यात तर बघतोच, पण एक आता हा क्रियायोगाचा भाग निघालाय म्हणून लाडी महाशयांचं जर क्रियायोगाची पुस्तकं तुम्ही वाचलीत तर हे सगळे प्रकार तुम्हाला त्याच्यामध्ये अभ्यासाला मिळतील की क्रियायोग हा कसा असतो. तर हा क्रियायोग हा अभ्यास करून येतो, तर त्याचं दर्शन तुम्हाला तिथं होतं. तसंच तुम्हाला नागा साधूंचं दर्शन होतं. मग ह्या नागा साधूंच्या दर्शनात जेव्हा होतं तेव्हा आपण एक प्रकारचं आपल्याला आकर्षण असतं की अरे हे अंगावर कपडे घालत नाहीयेत. पण जर माणसानं विचारलं की तुम्ही यांच्याकडनं काय घेतलं, तर वास्तविक कोणाला काही सांगताच येणार नाही की मी ह्या नागा साधूंकडनं काय घेतलं. फक्त आकर्षण, की कसे दिसतात, काय आहेत, कसे राहतात. एखादा म्हणजे त्यांचे मेकअप जर बघितला, हा मेकअप हा शब्द सुद्धा मुद्दामून वापरतोय की ज्याप्रमाणे भस्म लावली जातात, ज्या ठिकाणी महादेवासारखा वेशभूषा केली जाते, अनंत रुद्राक्ष घातले जातात, सोन्याची कडी घातली जातात, अजून विविध धातू, त्याच्यानंतर कवट्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळतील. पण दादा ते भस्म म्हणते ते साधं भस्म असतं की चिताभस्म लावतात ते लोक? नाही, काही अघोरी साधना जी करतात त्याला त्याच्यामध्ये स्मशान विद्या हा एक भाग येतो. म्हणजे ज्याला स्मशान साधना असं म्हणतात, की ती जी प्रत्येक कशी की प्रत्येक स्थानाची एक देवता आहे. म्हणजे आपण जसं आपल्याला कुलदैवत असतं, तसे त्या लोकांची स्मशान देवता ही एक देवताच आहे, पण ती अघोरी देवता आहे. म्हणजे आपण आपल्या स्वाध्यायाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपल्या देवीचं रूप बघा आणि कालीमातेचं रूप बघा. तर देवीचं रूप बघितलं तर तुम्हाला मनामध्ये एक छानपैकी उत्तम कंपनं जागृत होतात. एक चेहऱ्यावरती आपल्या आनंद, समाधान उत्पन्न होतं. पण तेच जर कालीमातेचं बघितलं तर तुमच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत नाही जो तुम्हाला नेहमीच्या देवीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे किंवा तिच्या पायाशी आपण बघितलं तर राक्षस मेलेला आहे, तिच्या गळ्यामध्ये कवट्यांची माळ आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी ह्या विद्येचा जे अभ्यास करतात तर त्यांना त्या गोष्टींचाच वापर करावा लागतो. म्हणून ते स्मशानामध्ये आपण जे बघतो की जे प्रेत जळतं, मग त्याचं जे राख होते तर ते भस्म म्हणून वापर करणं किंवा त्या विद्येने त्या भूतपिशाच्य ही योनी आहे, हे अगदी नक्कीच आहे. पण त्यांचं सुद्धा स्वतःचं जग आहे. आपण जे घाबरतो किंवा काही ज्या गोष्टी होतात, तर ह्या गोष्टींच्या खरं सांगायचं तर कधी मनुष्याने मागं जाऊ नये. आपण सर्वसामान्य जीवन जगताना आपण सध्या बघतो की बऱ्याच जणांना आपण म्हणतो की बाहेरची बाधा झाली आहे. हे बाहेरचा शब्द म्हणजे काय, की बाहेर म्हणजे असून कुठली बाहेर, तर आपल्या शक्तीच्या बाहेरची जी शक्ती असते त्याला बाहेरची शक्ती म्हणतात. अंतरशक्ती वेगळी आणि बाह्य शक्ती वेगळी. तर मग हे जे अघोरी साधू जे असतात ही ती साधना करतात आणि त्यांचं राहणीमान म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या मध्ये न जाणं हा त्यांचा पहिला नियम असतो. आणि आपल्याला माहिती असतं की कुठंतरी एखादी घटना घडते, काहीतरी वेगळं पाहायला मिळतं, तर हा मनुष्य धर्म आहे की आपण तिथं लगेच आकर्षित होतो आणि तिथं जातो. पण तांत्रिक साधना म्हणजे आपण जी रोज एखादं आपण जर नामस्मरण करत असू तर नामस्मरण करण्याची साधना करताना तुम्हाला जर मध्ये काही अडथळा आला तर काही अडचण नसते. पण जेव्हा अघोरी विद्येची किंवा अमानवी विद्येची जेव्हा साधना केली जाते तर तेव्हा ते तत्व मध्ये खंडित होता कामा नये असं म्हणतात किंवा असं हे विधान आहे की त्याच्यामध्ये कुठलंही प्रकारचं
कोणाचा अडथळा येऊ नये. मग अडथळा येऊ नये म्हणून ती स्मशानामध्ये केली जाते. म्हणून त्याला स्मशान विद्या म्हटलं जातं, की तिथल्या गोष्टीमध्ये सर्वसाधारण माणूस स्मशानात जात नाही आणि मग त्या लोकांना तिथं राहून त्या गोष्टींची सवय लागते. आज आपण जर बघितलं की कित्येक रुग्णालयामध्ये शवागार असतं. त्या शवागारामध्ये आपण जर कधी एक तर कधी जायची वेळ येत नाही, पण कधी दुर्दैवाने जायची वेळ आली, कोणी काय हे झालं तर आपण किती घाबरतो जायला. पण तिथं असणारे जे डॉक्टर्स असतात किंवा जे वावर करणारे असतात तर त्यांना ते काही वाटत नाही. म्हणजे त्यांना ती त्याला आपण म्हणतो ना की रोजचं म्हडं त्याला कोण रडं, तर त्यांना ती रोजची बघायची सवय असते. तसं ह्या अघोरी विद्येमध्ये असतं. आणि त्याच्यात मुळात म्हणजे कसं आहे की सत्व रज तम ह्याच्यामध्ये फक्त तामसी गुण हा तिथं उत्पन्न होतो. कारण सत्वाचा तिथं भागच येत नाही. सात्विक गुण हा येतच नाही. त्यांच्या देवता वेगळ्या असतात, सर्व वेगळं असतं. पण ह्या लोकांना ही एक अनोखी साधना म्हणजे करायची, म्हणजे त्याचं बल जास्त असतं. आपण एखादा सिनेमा बघतो भुताटकीचा किंवा ह्याच्यात की तो एक बारीक छोटंसं मूल असतं, ते 10-10 माणसांना फेकतं किंवा रोजच्या कधीतरी जीवनामध्ये अशी घटना बघतो किंवा गाणगापूरला जातो. त्या गाणगापूरला गेल्यानंतर ती आरती जेव्हा चालू होते तेव्हा कित्येक वृद्ध बायका किंवा कित्येक माणसं की तो जो बार लावलाय त्याच्यावरती चढतात. नाही तर इतर वेळी एक पायरी चढायला त्यांना अडचण येते, पण तिथं चढतात. म्हणजे काय की पिशाच्च आणि भूत योनी आहे. पण ती मनुष्याला कुठल्याही प्रकारे त्रास देत नाही. म्हणजे हा खूप मोठा गैरसमज आहे. का सांगतो मुद्दामून ह्या इथं की आपण जर गाणगापूरला गेलो आणि असं असतं की त्या व्यक्तीचं शरीरातलं ती वाईट शक्ती निघालेली आहे, तर ती दुसरा देह धारण करत नाही. की आपण तिथं बघणारी सुद्धा बरीच माणसं असतात की कशा प्रकारे ती लटकतायत, एकाच हातावर उभे राहत आहेत. त्या सर्वसाधारण घटना नाही आहेत की ह्या तांत्रिक गोष्टीमधनं ह्या योनी त्या शक्ती जागृत होतात आणि त्या जागृत झालेल्या शक्ती त्या देहाप्रमाणे काम करत असतात. म्हणून त्या गोष्टींची साधना आपण कधीही करायला जाऊ नये किंवा त्या गोष्टीच्या मार्गे जाऊ नये. पण कोणी करत असेल तर तिथं न थांबणं हा पहिला भाग झाला. आणि दुसरी गोष्ट पिशाच्च योनी किंवा भूत योनी असेल तर ती दुसऱ्या माणसामध्ये शिरत नाही, कारण शेवटी परमात्मा हे सगळ्यात मोठं रक्षक आहे. तर तो तिथं गुण नाही की गाणगापूरला गेलाय तर ह्याच्यातनं अंगातनं निघालं, तो बरा झाला तर आता दुसरा बिघडून आला, तर असं होत नाही. मग इथं आपण आपल्या स्वाध्यायाचं महत्व जाणून घ्यायला पाहिजे की आपण जेव्हा कुंभात जातो, हे जे साधू आपण स्नान म्हणतो की त्यांच्यासाठी त्या अमुक आखाड्यामध्ये ते गेलेत आणि त्या आखाड्यातनं मग त्यांचं ते स्नान करतात त्या त्रिवेणी संगमामध्ये किंवा जे डुबकी मारतात, हे का त्यांना महत्व दिलंय की त्यांचं महत्व काय एवढं किंवा इतरांना त्यावेळी तिथं जाऊ देत नाही. त्याचं कारण हे आहे की ज्या शक्तींच्या गारड्यामध्ये ते असतात त्या शक्ती कुठल्याही प्रकारे आपल्याला बाधू नये किंवा आपल्याजवळ येऊ नये. कारण पाणी ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी प्रवाह करते. म्हणजे पंचमहाभूतामध्ये पाणी हे सगळ्यात मोठं असं पंचमहाभूत आहे की ते एखादी गोष्ट जर दुसरीकडं जर म्हणजे एकाच व्यक्तीतनं दुसरीकडे जर पसरवायची असेल तर पाण्यामार्फत ती पसरवली जाते किंवा येऊ शकते. असं त्या पंचमहाभूताचं वैशिष्ट्य आहे पाण्याचं. सिरियल मध्ये पूर्वी असं यायचं की हातात साधू घ्यायचा आणि अगदी पाणी अगदी फेकायचं आणि अगदी शाप अगदी द्यायचा. अगदी आपण सिरियल मध्ये बघतो की एखादे साधू की शाप द्यायचा असेल तर त्या कमंडलीतनं पाणी काढतो त्याच्यात, कारण ते भारीत केलेलं पाणी असतं. आपण आता जप साधना करताना किंवा एखाद्याला बरं नसेल असं कित्येक जणांना सांगतो की तुम्ही मंत्र त्या पात्रावरती हात ठेवून म्हणा आणि ते पाणी त्या रोग्याला द्या, म्हणजे त्याला बरं वाटेल. कारण पाणी ते प्रवाही किंवा ती ताकद निर्माण करणं असतो, हा पाण्याचा गुणधर्म आहे. म्हणून ज्यावेळी ते स्नान करतात आपण बघितलेलं की विशिष्ट दिवसामध्ये की ते शाही स्नान त्याला म्हटलं जातं की त्या स्नान केलं जातं. तर तिथं आपण का जाऊ नये, तर त्या लोकांना ती साधना करून त्याच्यामध्ये परत एक जसं आपल्याला रिचार्ज करायला लागतं तसा देह त्यांना तो परत घ्यायला लागतो. बरं आता ह्याच्या इथं गंमत काय होते
की त्यांनी कुठलंच पाप केलेलं नसतं किंवा कुठलाच मनुष्य कधी पाप करत नाही. पाप हे कर्माच्या अनुसरून केलेलं किंवा असलेलं ते कृत्य आहे की त्याचं मोजमाप फक्त भगवंत ठेवू शकतो, आपण ठेवू शकत नाही. कारण मनुष्य आपल्या स्वभावाच्या अनुसार किंवा स्वतःला मनाला वाटेल त्या अनुसार पाप आणि पुण्याचा हिशोब करत असतो. तर ते त्याच्यामध्ये तिथं चालत नाही. मग ह्या अघोरी साधू जे असतात की त्यांचे केस बघितलेत की लांब असतात, तर किती केस लांब आहेत, मग ते असे म्हणतात की तो असं ते केस उघडून दाखवतात की किती लांब आहेत ते बघा. तर त्याचं मूळ असं आहे की केसांमध्ये आपल्या मनुष्याच्या शरीरावर अंगावर जिथं जिथं केस असतात तिथं मनुष्याच्या शरीरामध्ये ऊर्जा किंवा उष्णता निर्माण सगळ्यात जास्त होते. म्हणजे आपल्या डोक्यावर केस काय, तर डोक्यामध्ये सगळ्यात जास्त निर्माण ऊर्जा डोक्यावर होते. तर त्याचं हिटसिंग म्हणून ते संरक्षक कवच म्हणून केस डोक्यावर असतात, बगलेत असतात, दाढी असते, मिशी असते, गुप्तांगावर असतात. हे ज्या ठिकाणी आहेत त्याचं कारण असं की त्या त्या ठिकाणची ऊर्जा स्थिर करणं. मग हे जे साधू असतात यांच्या जटा म्हणून लांब असतात, असं नसतं की त्या उगाच वाढवलेल्या आहेत. पण त्यांना ते विशिष्ट प्रकारचं ते भस्म लावतात, विशिष्ट प्रकारचं गंध लावतात. हे सगळं त्या साधनेमधला आपण जशी पूजा करताना हळदी कुंकू, त्याच्यानंतर बुक्का, अष्टगंध, ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या सगळ्या आपल्या सात्विक साधनेतल्या गोष्टी आहेत. तशाच प्रकारे त्यांच्या याच्यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत की त्यांचा वापर त्या साधनेमध्ये करतात आणि त्याप्रमाणे ते रूप तयार होतं. मग त्यांचं देह त्याप्रमाणे तयार झालेला असतो आणि आकर्षण तेच असतं की मनुष्य तिथे बघायला जातो. नागा साधू म्हणजे ज्यांनी सर्व सोडलेलं आहे, की जो कशातच नसतो, तो अघोरीतही नसतो आणि स्वाध्यायामध्येही नसतो, तो अलिप्त जीवन जगत असतो. ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तो साधना ही म्हणजे अघोरी पण करू शकतो आणि दैविक साधना पण करू शकतो. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आता कुंभमेळ्यामध्ये कसं होतं की आता हा थेंब म्हणजे राक्षसांच्या आणि देवांच्या संघर्षामधला हा थेंब आहे. म्हणजे अर्थातच दोन्ही शक्ती तिथं जागृत जेव्हा झाल्या तेव्हाच या भांडणातनं ह्या कलशातनं ते थेंब पडलेले आहेत. म्हणजे नागा साधू हे दोन्हीही विद्यांवरती किंवा दोन्हीही गोष्टींवरती स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करू शकतात किंवा त्यांना ती सिद्धी प्राप्त असते. म्हणून त्यांना नागा साधू म्हणतात की जे वस्त्रही धारण करत नाहीत. त्याचं कारण असं की अंगावर वस्त्र जरी धारण केलं तरी त्या वस्त्रामधनं त्यांची ती ताकद शक्ती कमी होते. हे आपण आपले बघितलेलं आहे की आपले संत महात्मे आहेत, अक्कलकोट स्वामी आहेत, गजानन महाराज आहेत, अजून बरेच काही साधू महाराज असे आहेत, संत महंत असे आहेत की ज्यांनी कधी हा लंगोटी शिवाय काही कुठलं वस्त्र अंगावरती परिधान कायम करायचं नाही. लोकांनी अंगावर शाल घातली किंवा हे घातलं ती गोष्ट वेगळी, पण गुप्तांगावरती कधीही नाही. त्याचं मुळात कारण म्हणजे षडरिपूंवरती असलेला विजय. तर या नागा साधूंचा षडरिपूंवरती मुख्यत्वे विजय असतो. पण सत्व रज तम ह्या गुणांपैकी त्यांच्याकडे सत्वगुण तिथं नसतो. रज आणि तमोगुण ते त्यांच्याकडं वावर असतो की जो बघायला आपण जातो. आणि ह्यांना जेव्हा जेव्हा त्या आखाडा आपण आता किती बघा, कुस्ती कुठं होते, आखाड्यात होते. म्हणजे बलाशी बल एकमेकांना द्वंद्व करत असतं, भांडत असतं. दोघंही माणसं असतात पण दोघंही एकमेकांची ताकद पहिल्यांदा आजमावतात, मग त्याच्यामध्ये एकमेकांशी लढतात. म्हणून आखाडा हा शब्द सुद्धा कशासाठी काढलेला आहे की शक्तीचा शक्तीशी झालेला सामना किंवा त्याच्याशी झालेलं आपण तोंड देण्याची एखादी क्रिया म्हणतो की म्हणून त्यांच्या ह्याला आखाडा हे नाव ठेवलेलं आहे की नागा साधूंचा आखाडा, त्याच्यानंतर तांत्रिक साधूंचा आखाडा. तसंच आध्यात्मिक साधूंचा जनरली आखाडा नसतो, कुटी असते.
इथं जेव्हा महाकुंभमेळ्यामध्ये आम्ही गेलो आणि तिथं सर्व माणसांना पाहिलं किंवा हे काय साध्य काय करायचं आहे, तर तिथं प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्ती फक्त आपण ह्या पाण्यामध्ये डुबी मारू आणि जाऊ ह्या विचारांनी फक्त आलेली असते. पण ह्या मेळ्याचा अभ्यास करणं आणि आपला त्याचा सर्वसामान्य जीवनामध्ये वापर करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तिथनं आता जेवढे जातील तेवढे तिकडनं प्रत्येक जण येताना आपण म्हणतो ना की येताना जे जायला मिळत नाही ते म्हणतात येताना गंगा घेऊन ये, किंवा जे येतात ते खूप म्हणजे गंगा त्या बाटल्यांमध्ये भरून तिथलं पाणी घेऊन येतात. पण नुसतं बाटल्यांमधनं पाणी भरून आणल्या तर आपल्या विचारांवरती संस्कार झाले तर तसं नाही होत. म्हणजे आम्ही जिथं थांबलो होतो तिथं गंमत बघा, तिथं म्हणजे आनंदी आखाडा, उदास आखाडा, आदिवासी आखाडा, संतांचा आखाडा, वारकरी आखाडा, अनेक सर्व संप्रदायांचे आखाडे तिथं होतं. आणि उदास आखाडा तिथं शेजारी बघितला आणि एक म्हटलं अरे काय म्हणजे हा टेंट उदास टेंट म्हणजे आखाडा असं दिलेलं आहे की महामंडलेश्वर जसं म्हणतो की ते त्यांचा स्वतःचा तंबू आखाडा आहे, तसं तिथं उदास म्हटलं काय आहे तिथं, की हे नाव कसं ठेवलं. म्हणून एक बाहेरनं एक आम्ही तिथं नजर आमची जेव्हा गेली तेव्हा तिथं एक व्यक्ती जादूचे प्रयोग करून दाखवत होते. सांगताना सांगत होते की येऊन बसा, जादूचे प्रयोग आता चालू होत आहेत. आणि एक साधूंचाच वेशभूषा, साधूच आपण म्हणू, कारण काय आहे की आपल्या डोक्यात साधू म्हटलं की इतकं चित्र बसलेलं आहे की जटाधारी, दाढी असलेला, तर इथं दंडाला रुद्राक्षाच्या माळा, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, भगवी वस्त्र, हातात कमंडलू, किंवा साधनेचे ठेवाला जी आधार असतो त्या काठीचा आधार किंवा दंड, असा आपल्याला ते डोळ्यासमोर त्याच्यामध्ये आलेला आहे. मग इथं ते साधू लोकांचं मतपरिवर्तन करत होते. बघा, आखाड्याचं नाव होतं उदास आखाडा, पण परिवर्तन काय करत होते की तुम्ही सामाजिक भान ठेवा, सत्य काय आहे, जीवन काय आहे, ह्याचं तिथं ते प्रात्यक्षिक करून दाखवत होते. आणि दुर्दैवानी अगदी बोटावर मोजण्या एवढी एक 20-30 माणसांच्या व्यतिरिक्त तिथं माणसं नव्हती. आणि त्याच्या बाजूला जो दुसरा तंबू होता की तिथं एक नागा साधू बसले होते, तिथं मात्र गर्दी. ते काही ती व्यक्ती करत नव्हती, नुसती बसली होती पण त्याला बघायला गर्दी. म्हणून ह्यांनी काय होतं की आपण आत्ता ह्या युगामध्ये आपलं जीवन इतकं अस्थिर आहे प्रत्येकाचं, आणि अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळणं आणि त्याच्यातनं जी ऊर्जा आपण घेऊन किंवा विचार घेऊन येतो ना, तर त्या आपल्या जीवनामध्ये पुढे जगताना अंमलात आणणं खूप गरजेचं आहे. उदास आठवड्यामध्ये आम्ही जेव्हा तिथं म्हणजे थांबलो तेव्हा ते हातातनं हे काढून दाखव, त्याच्यानंतर डोक्यातनं काढून दाखव, समोर बसलेल्या माणसाकडनं काढून दाखव. आता कसं होतं, आपण कुठं प्रयोग बघायला गेलं की आपण म्हणतो की अरे हा याचाच माणूस असेल, यांनीच प्रेक्षकामध्ये बसवलाय आणि याच्यात ठेवून त्याच्यात असं असेल. तर तसं नाही, तुम्ही कोणालाही त्याच्यात करा, ते काय करणार ते तुमच्या खिशातनं काढून दाखवणार. हे तेच तोंडाने सांगत होते की ही जादू आहे. ही कुठलीही प्रकारची साधना किंवा एखादी चमत्कार हा नाहीये. हे सांगायचं कारण असं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती उत्तम गोष्टींचा प्रसार करत असते आणि जेव्हा त्यांना विचारलं की ये आपके अखाड़े का ये नाम थोड़ा सा अलग लग रहा है, मतलब अलग क्यों है, त्याचं उत्तर हे मला तिथं मिळालं की ते समाजाला सांगायला प्रयत्न करत होते की अंधश्रद्धेत जाऊ नका, ह्या गोष्टीमध्ये अडकू नका. अष्टसिद्धी निश्चित आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही. तुम्ही काही हाताने काढून घेऊ शकता, काहीही देऊ शकता. ह्या गोष्टी अगदी तुम्हाला त्याचा अभ्यास असेल तर तुम्हीही घरामध्ये बसून त्या अष्टसिद्धीचा अभ्यास केलात तर तुम्ही ते करू शकता. पण ह्याचा एक व्यवहार म्हणून वापर करून लोकांना अजून खोलात जेव्हा जी लोक ढकलतात
तसं होऊ नये म्हणून ती व्यक्ती प्रसार करत होती. आणि हा उदास भाव आहे. मला इतकं सुंदर तिथं त्यांनी जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं ना, की संन्यासी सुद्धा शब्दाचा अर्थ तिथं मला छान लक्षात आला. उदास म्हणजे उदास आखाडा काय? तर संन्यासी हा कधीही हसत नाही किंवा तुम्हाला जे आपण महाराज स्वामी जे खरंच संन्यासी जे असतात, हा त्यांचा सगळ्यात मोठा गुणधर्म असतो की ते सगळ्यातनं अलिप्त असतात. म्हणजे अग्नी तर त्यागलेला असतो. तुम्ही त्यांना जेवाचा विचार, मी हे अनुभव स्वतः घेतलेले आहेत. म्हणजे मी हा उदास आखाड्याचा अर्थ काय हे सांगण्यासाठी हे सांगतोय की शंकराचार्य करवीरपीठाच्या शंकराचार्यांशी जेव्हा माझी भेट झाली आणि आम्ही माझ्या बहिणीकडे गेलो तेव्हा तिने विचारलं की तुम्ही स्वामीजी फराळ घेणार का, म्हणजे काय करणार. तर त्यांनी उत्तर दिलं नाही. आणि माझाही असा समज झाला की ती दोनदा विचारते आणि उत्तर देत नाहीये. त्यामुळे तिसऱ्यांदा ते म्हणले तुम्हाला द्यायचं तर द्या, विचारताय कशाला. लक्षात घ्या, जे खरंच संन्यासी असतात किंवा साधू असतात हे निरपेक्ष भावनेचे असतात. हे कधीही काही तुमच्याकडे मागत नाहीत किंवा तुम्हाला म्हणत नाहीत की मला एवढं द्या तेवढं द्या. हे तेव्हा मला कळलं. आणि त्यांचा फोटो काढला तर तुम्हाला कधी हसताना दिसणार नाही, की चेहऱ्यावरचा भाव उदास नाही, तो चेहराच तसा असतो. आपण कधी झोपेत न उठलं तर आपण आपला चेहरा आरशात बघितलं तर तुम्हाला तो अगदी हास्यात्मक किंवा असा चमत्कारी तेजोमय दिसणार नाही, कारण तो थोडासा झोपेत न उठल्यामुळे. पण तो उदास हा भाव आहे. या भावाशी निगडीत आपलं जीवन असणं गरजेचं आहे. तो त्यानं म्हटलं कि ऐसा क्यों है कि ये उदास भाव जो आप है, बोले कि संन्यास का अर्थ ही ये है कि मनुष्य को ये कभी भी याद रखना चाहिए. माणसाला कधी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ह्या जीवनामध्ये मिळालेली प्रत्येक गोष्ट ही कधीच आपल्याकडं कायमची टिकू शकत नाही. आणि हे जग हाच एक मोठा चमत्कार आहे. आणि ह्या चमत्कारी जगतामध्ये आपण ती व्यक्ती आहोत की आपला खेळ बघण्यासाठी तो भगवंत तिथं बसलेला आहे आणि मी कसा खेळतोय ह्याची मजा तो घेतो. म्हणजे त्या अर्थ त्या माणसाने जो सांगितला जीवनाचा इतका सुंदर सांगितला की आपण प्रत्येक मनुष्य, आपल्याला वाटत असतं की आपण जगतोय, आपण मी हे करतोय ते नाही, मी गेम खेळतोय, मी क्रिकेट खेळतोय आणि त्याचा आनंद मी घेतो. पण तो आनंद वास्तविक भगवंत घेत असतो की त्याच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर खेळ जे असतात, आपण ही सगळी त्यांनी जग जे बनवलंय हे सगळं मायावी जग आहे की त्यांनी ती माया जी अशी तयार केलेली आहे की या मायेमधनं तो मजा घेतोय आणि आपण त्यातले एक प्यादे आहोत. की आपलं जीवन कसं जगायचं हे जर कळलं तर तुम्ही राजापर्यंत पोचायला वेळ होत नाही. इतकं म्हणजे बोध इतका सुंदर होता. बुद्धिबळात बघा, एखादा पहिल्या ज्या सगळ्या ओळी असतात ह्या सगळ्या ती प्यादी असतात आणि मागचे जे हत्ती, उंट, घोडा, राणी म्हणजे ज्याला आपण वजीर म्हणतो किंवा राजा, ह्याच्यामधलं कोणी जेव्हा ते समोरच्या विरुद्ध दिशेकडं शेवटच्या घरात पोचतं तर त्याची राणी होऊ शकत नाही. पण प्यादं जर पोचलं तर मात्र ते त्याचा राजा म्हणजे प्रधान व्यक्तिमत्व तसं उत्पन्न होतं. हे बोध हा त्या उदास आखाड्यामध्ये मिळाला की काय आहे की मनुष्य जीवनाने आपण चालत राहायचं, लढणारे आपण आहोत. भगवंतानी आपल्याला हे जीवन दिलेलं आहे. आपल्या पाठीमागं उंट घोडे आहेत, पुढं नाही आहेत. त्याचा वापर करून आपण आपलं अंग वाचवतो, म्हणजे ते प्यादं त्या बुद्धिबळाच्या खेळावरचं वाचवतो आपण. तसं मनुष्य जीवन जगताना पहिली फळी आपलं जीवन आहे आणि मग पाठीमागं सगळे उभे आहेत. पण तो अधिकार पण नाहीये त्याला. बुद्धिबळातला राजा 4 घरं जाऊ शकतो का, तर नाही जाऊ शकत. बाकी उंट घोडे सगळं किती जातील पण तो जाऊ शकत नाही. तो एकच घर जाऊ शकतो आणि त्याला शह मिळाल्याशिवाय तो म्हणतात काय याच्या वेळी तो हलू शकत नाही. आणि त्याच्यावर मात करण्यासाठी सगळ्यांची लगबग लागलेली असते. हाच नियम ह्या कुंभमेळ्यातल्या उदास आखाड्यावाल्यांनी सांगितला की मनुष्य जीवन इथं जेव्हा येतो मनुष्य,
ह्या स्नानाचा शाही स्नान, अर्थात स्नानाचा तर म्हटलंय सुद्धा कसं की शाही, शाही या शब्दाचा अर्थ असा की जो देह आहे, जे आपलं सर्व अंग आहे, हे सर्व गुणांनी भरून जातं आणि त्या अंगातनं, विचारातनं, अंतर्मनातनं आणि बाह्य अंगातनं जो सुगंध उत्पन्न होतो त्याला शाही शब्द म्हणतात. आपण दिवाळीमध्ये बघा, अभ्यंग स्नान म्हणतो आणि शाही स्नानाचा साबण किंवा असं शाही स्नान म्हणतो आपण त्याला, की तेव्हातली उत्पन्न होणारी कंपनं ही वेगळी असतात. म्हणून या शाही स्नानाचा अर्थ वेगळा आहे की त्यावेळी भौगोलिक अवस्था, ग्रहांची स्थिती अशी विशिष्ट पद्धतीने तयार झालेली असते की त्यावेळी मनुष्य जीवनामध्ये त्या पाण्यात म्हणजे त्या जलामध्ये प्रवेश तिथंच का प्रवेश करायचा? तो एक मेन प्रश्न होता. कारण कसं माहितीये, आपण नाशिकला गेलो ना, हा. तर त्या कुंडामध्ये एक स्पेसिफिक कुंड आहे 30x30. बरोबर आहे, सगळे स्थान तिकडेच केलं जातं. बरोबर पण आहे, इकडे पूर्ण 12 किलोमीटर लावून दिलेलं आहे. बरोबर आहे. ते कसं आहे की नाशिकला ज्या कुंडामध्ये हे जो पडला, कुशावर्तामध्ये जो पडला, आता गंमत बघा, ज्या ठिकाणी आज कुशावर्तामध्ये तुम्ही जर कधी गेलात तर तिथं तिथल्या नगरपालिकेने ते पाणी फिल्टर होण्यासाठी फिल्टर प्लांट बसवलेला आहे. म्हणजे वास्तविक तिथं जर अमृत पडलं आहे तर तिथं ते त्याच्यामध्ये ती गढूळता किंवा ते येता कामा नये. पण तिथं आज त्या नगरपालिकेने ते कुंडामध्ये हजारो लोक आजही स्नान करतात म्हणून ते फिल्टरसाठी त्यांनी तो प्लांट बसवलेला आहे. म्हणजे काय आहे की आपण ते स्थान महत्व आहे, कुठं पडलं याला महत्व आहे. कुशावर्ताचं जो पाण्यामध्ये पडला ते ठिकाण आहे की तिथं ते पडलं आणि तिथं ते स्थान महत्व आहे. आणि कुशावर्त ह्याला सगळ्यात सांगायची म्हणजे प्रसिद्धी, आपण थोडस एक मिनिट विषांतर करतो की आपण बघतो की श्राद्ध किंवा हे करताना त्र्यंबकेश्वरला तिथं जाऊन करतात किंवा ह्याला, तर असं म्हणतात की प्रभू रामचंद्रांनी राजा दशरथाचं श्राद्ध तिथं केलेलं होतं म्हणून तिथं, आणि त्यांनी तिथं मुंडन केलं, असं त्याला आधार खरं सांगायचं तर होय म्हणता येईल, नाही म्हणता येईल. प्रत्येकाने जसं तुलसी रामायणामधले काही घटना वेगळ्या आहेत आणि वाल्मिकी रामायणातल्या घटना वेगळ्या आहेत. तर पण आपण त्यातलं जे मध्य, जे उत्तम असेल ते आपलं सर्वसामान्य जीवन जगताना जे आपल्याला योग्य काय वाटतं ते माणसांनी घ्यावं, म्हणून त्याचा एक स्थान महत्व सुद्धा कुशावर्ताचं आहे त्या ठिकाणी ह्याच्यात. पण त्या ठिकाणी म्हणजे गंगेचं मुळात कारण काय, तर गंगा ही महादेव, आपण सगळ्यांना माहिती आहे की महादेवाच्या जटेतनं आलेली आहे. म्हणजे शक्ती जी आहे ही खूप प्रचंड प्रमाणामध्ये कंपन निर्माण करणे, हा सगळा कंपनांचा खेळ आहे. ग्रह हा कंपन शक्तीवरती चालणारा खेळ आहे. सूर्य आपल्याला प्रकाश देतो, तर हा प्रकाश म्हणजे काय, तर ती कंपनं येतात, किरण येतात, म्हणून आपला देह उत्तम होतो. मग ही किरण येताना चंद्राचे सुद्धा किरण येतात. आता तुम्ही गंमत बघा, अख्खा समुद्राची भरती ओटी ह्या चंद्राच्या कंपनांवरती अवलंबून असते. म्हणजे किती त्याच्यामध्ये ताकद असेल. आणि गुरु म्हणजे ह्या तिघांची कंपनं जेव्हा त्या मकर राशीमध्ये येतात, ते गुण प्रत्येक राशीचे वेगळे दिलेले आहेत, प्रत्येकाचं महत्व दिलेले आहे. ते ज्योतिषशास्त्राचा तो भाग झाला. पण त्यावेळी त्या ठिकाणी उत्पन्न होणारी जी कंपनं आहेत, ह्या कंपनाचा मनुष्य जीवन जगताना अतिशय फायदा होतो. आणि ती कंपनं बदलायची ताकद, म्हणजे माझ्या देहामध्ये जी कंपनं अगोदर होती, प्रत्येक मनुष्याच्या देहामध्ये जेवढ्या व्यक्ती तितक्या प्रकृती असं जे म्हणतात, ते प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळी कंपनं साठलेली असतात. तर ती बदलाचा एक आपण म्हणतो ना संधी ह्या जलामार्फत मिळू शकते. या तिन्ही संगमामध्ये स्नान केल्यामुळं आपल्या विचारसरणीत बदल होऊ शकतो. आणि ही तीच संधी असते की त्या ठिकाणी आपण स्वतःला तिथं मोकळं करायचं असतं. पाप धुवाचं नसतं, पापातले विचार, पापी विचार. मला सांगा, ह्या आता आपण हा कुंभमेळा एवढे लाखो लोक आलेत,
मग फक्त लोकच पाप करतात का? जनावर पाप करत नाही त्याच्यामध्ये? म्हणजे ही सृष्टी काय फक्त माणसांनी तयार झालेली नाहीये. ह्या सजीव ही प्राणी पण आहेत. पण तिथं मग प्राणी तुम्हाला स्नान करताना दिसतात का? मग ते काही पापी नाहीत का? किंवा असं नाही. तर असं त्याच्यात काही नाहीये. हा सगळा कंपन शक्तीचा असलेला खेळ आहे, की जिथनं आपल्याला एकाच बाजारपेठेत मंडईत गेलं की सर्व प्रकारची भाजी मिळते. अगदी कांदा लसूण पासनं अगदी तुम्हाला केळ्याच्या पानांपर्यंत आणि अगदी द्रोणापासून तुम्हाला अगदी स्टीलच्या पातेल्यापर्यंत सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात. मला कशाची गरज आहे? ते खरेदी करून जसा मनुष्य येतो, तसं ह्या कुंभमेळ्यामधले जे वेगवेगळे आखाडे आहेत, हे संस्कार काय आहेत? हे काय नियम काय शिकवतात? अघोरी एखादी गोष्ट, वाईट गोष्ट तुमच्या समोर जर आलीच नाही, तर त्याला वाईट तुम्ही मूल्यमापन तुम्ही करू शकत नाही. का तुमच्या समोर यायला पाहिजे? काय घडू शकतं? आपल्याला त्या मार्गाने जायचंच नाहीये. एक क्षणभर काही जोपर्यंत हा मेळा असतो तोपर्यंतच तुम्ही अशा शक्तींना काही क्षणाकरता पाहू शकता. का पाहू शकता? तर तिथं तेवढी लोकसंख्या असते, तिथं तेवढी गर्दी असते, की जी उत्पन्न होणारी कंपन असतात ना, ती तिथं विरळ होतात. म्हणजे हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. कारण जर ते भारीत झालं तर मनुष्याला हानी पोचवू शकतं. दादा पण याच्यामध्ये ना मला मी अंदाजे अराउंड 3 सिंहस्थला गेलेल्या नाशिकला. वडिलांची एकच इन्स्ट्रक्शन्स होते, काही करून अघोरी आणखीन जे नागासाधू असते त्यांच्या 100 मीटरच्या आत कधीच जायचं नाही. आणि कधी इकडे जाऊन लोक आता सेल्फीज काढायला लागले. सेल्फी काढायला लागला. त्याचं कारण असं होतं ना, की लोकांना हे कळतच नाहीये, की आपण काय घ्यावं, काय नाही घ्यावं. त्यामुळं हा सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, की आपण तिथं जाऊन ज्ञानाची प्राप्ती करणं गरजेचं आहे. आणि मग जे सहज साधू जे असतात, म्हणजे जे खरं ध्यानाला आलेले असतात, साधनेला आलेले असतात, यांच्याकडे दुर्लक्ष होतं. म्हणून आम्ही सुद्धा जेव्हा तिथं गेलो, तेव्हा असं नाही की तो आणि बघा गंमत बघा. तर हे जे साधू असतात, अघोरी साधू, नागा साधू असतात किंवा तांत्रिक गोष्टी करणारे साधू असतात, तर यांना वेगळा भाग देतात. ते सर्वसामान्यांच्या पासनं थोडंसं त्यांना लांब ठेवलं जातं. का ठेवलं जातं? तर त्यांच्या साधनेचा इतरांना त्रास होऊ नये म्हणून. पण आपण कसं असतं, की ओढलं जातो, की हे कधी बघितलेलं नाहीये, मग हे काय आहे ते जाऊन बघावं. आणि तिथं जाऊन मनुष्य मग जाऊन त्यांच्याशी आता जसं सर म्हणले, की सेल्फी काढ, अमुक गोष्टी काढ, या सगळ्या गोष्टी करायला लागतो. पण ते आपण घ्यायचं नाहीये. मुळामध्ये म्हणजे आपण कुंभमेळ्याला गेल्यानंतर साधना आपण कशी करावी? डुबकी मारल्यानंतर डुबकी हा शब्द एक प्रकारे आपण म्हणतो ना, की हिंदीमध्ये ज्याला आपण म्हणतो, की पाण्याखाली जाऊन आपण डुबकी एखाद्या आपण तलावात सुद्धा डुबकी मारतो आणि वर येतो. पण जेव्हा तुम्ही डुबकी मारता, आपण साधं समोर बघा, की अंगावर पाणी घेतलं तर हातपाय आपण सगळे असे धुतो वगैरे पाण्यातनं. पण डुबकी मारता म्हणजे सगळंच खाली घेऊन जाता. हे विचार सगळ्या मनातले आपल्याला असतात ना, ते खाली घेऊन जायचे. पण वर येताना किंवा तुम्ही वर जेव्हा याल, तेव्हा उत्तम विचारांनी तुम्ही वर येणं गरजेचं आहे. तिथं जर तुम्ही परत तुमचे जुनच आयुष्यातले विचार घेऊन आलात, तर त्याला काही ह्या कुंभमेळ्याला उपयोग नाहीये. किंवा आम्हाला तिथं जाऊन आमची उत्तम सोय झाली, आमची अशी ओळख होती, तर त्याला अर्थ काही नाहीये. आध्यात्मिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या त्याचा अभ्यास करून आपल्याला उत्तम जीवन कसं जगता येणार आहे ना, ह्याचा अभ्यास करण्यासाठी कुंभमेळ्याला जाणं गरजेचं आहे. त्रिवेणी संगम जसं आपण म्हणतो, की फक्त गंगा म्हणजे गंगेमध्ये पाणी कशा प्रकारे येतं, यमुनेत पाणी कशा प्रकारे, की जिथं भगवंताचा समावेश होता. आपण लहानपणापासून भगवान श्रीकृष्णाचं बघितलेलं आहे, की यमुनेच्या काठी तो खेळलेला आहे. तिथं सगळ्या गोष्टी सर्पाचं त्यांनी तिथं त्याला मारून मारलेलं आहे. गंगेमध्ये आपण बघतो, की कित्येक म्हणजे उत्तम प्रकारचं पवित्र जल असं त्या गंगेला मानलं गेलेलं आहे. मग ही पवित्रता, भगवंताचा त्याच्यामध्ये असलेलं गुण किंवा स्वतःचं असलेलं अस्तित्व, सरस्वती मातेचं गुप्त,
मग सरस्वती गुप्त काय? तर विद्या ही नेहमी गुप्तच असते. आपण काय होतं, फक्त ती सरस्वती दिसत नाही, गुप्त सरस्वती त्याच्यात आले एवढं माहिती आहे. पण ज्ञानाच्या दृष्टिकोनातून जेव्हा विचार कराल, सरस्वती ही ज्ञानाची देवता आहे. मग तिथं ते तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हायची ती संधी मिळायचं ते ठिकाण असतं. अध्यात्माच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे की आपण ज्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करतो, तेव्हा तुम्ही एका नवीन आयुष्याला सुरुवात करता. फक्त मी जाऊन आलो, डुबकी मारून आलो म्हणजे झालं सगळं, तर तसं नाहीये. ज्ञानाचा तुम्ही तिथं पहिली पायरी ओलांडणं किंवा त्याच्या ज्ञान मार्गाने चालणं गरजेचं आहे. सर्व लोकांमध्ये आपण राहणं गरजेचं आहे की आपण सर्व लोकांमध्ये कसं वागू शकतो, राहू शकतो. तिथं तुम्ही गेलात की तुम्हाला कळतं की मला अन्न, पाणी हे मनुष्य विसरून जातो. तिथं तुम्हाला काही मिळतच नाही, परिस्थितीच तशी असते. पण तिथं तुम्हाला काही लागत नाही, कारण ती भगवंतानी सोयच तशी केलेली असते. आपण इथं 2 चौक चालेपर्यंत आपण दमून जातो. पण तिथं जर बघितलं तर 30-30, 40-40 किलोमीटर लोक चालतात आणि जाऊन तिथं दर्शन घेतात किंवा त्या पाण्यामध्ये जेव्हा स्नान केलं जातं तेव्हा त्यांच्या सगळे गोष्टी ताजेतवाने होतात. पण मग ह्याचा विचार होत नाही कधी, कसं ताजेतवाना होतो? तर शक्ती. मग ह्या एक प्रकारचं हा कुंभमेळा म्हणजे एक प्रकारचा आपल्या देहाचा मेळ बसवण्याची दिलेली ही संधी आहे की ती संधी आता जर पुढे जर तुम्ही जर कोणी जाणार असेल तर त्यांनी ती नक्कीच घेतली पाहिजे की फक्त स्नानाच्या दृष्टिकोनातनं तिथं जाता कामा नये. आता जी तिथी असते ती तिथी त्या मुळातल्या म्हणजे जे आपण ज्याला शाही स्नान म्हणतो की त्या ठिकाणी गर्दी जास्त होते, त्यांचं ते स्नान झालं की त्याची महत्व संपतं. तर ते महत्व संपत नाही. त्याचं महाशिवरात्रीपर्यंत किंवा जिथपर्यंत जे जो भौगोलिक गोष्टी ठरलेल्या असतात किंवा ती जी ग्रहांची कंपनं असतात, ही त्याचा कालावधी तेवढा आहे. म्हणून ते गणिती काढलेलं आहे. पण एखादी साधू किंवा जे असतात त्यांना ते विशिष्ट गोष्टी, आता ते साधू तिथनं गेले, अघोरी साधू असो, नागा साधू असो, इतर साधू असो, आता तिथनं ते बाहेर पडले. का बाहेर पडले? तर त्यांच्या विद्येसाठी लागणारी किंवा त्यांच्या विद्येसाठी उत्पन्न होणारी कंपनं आता तिथं नाहीत. म्हणजे ते त्याच्यात अडकून बसलेले नाही की पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबतो, मोकळे झाले लगेच. इथं अजून एक गोष्ट सगळ्यात चांगली जाणवली म्हणजे की आपली हिंदू संस्कृती म्हणजे आज ज्या प्रकारे तिथं लोक जमा झाली, तर ह्या जमा झालेलं हे जागतिक एक आपण म्हणतो ना की एक रेकॉर्ड झालं किंवा ते एका जागे ठिकाणी लोक कोट्यावधी लोक जमा झाली. तर हे एक हिंदू राष्ट्र तयार होण्यासाठीची एक भौगोलिक परिस्थिती कशी असावी, तर ही अशी असावी की उत्तम प्रकारे आपण हिंदू धर्म स्थापनेसाठीची संधी आहे की जी आपल्याला ह्या मेळ्यातर्फे लाभलेली आहे. म्हणजे त्याच्याही अनुषंगाने विचार करणं गरजेचं आहे की मी हिंदू आहे, आपण भारतात राहतो, तर ते आपले हिंदू राष्ट्र आहे. या हिंदू राष्ट्राच्या मध्ये आपण जगताना किंवा वावरताना कसं जगलं पाहिजे, तर ही संस्कृती तिथनं सुरू झाली. आणि हे इतर देशांना म्हणजे हा राजकीय भाग झाला, पण इतर देशांना किंवा इतर ज्यांना हिंदू विरोधी माणसं आहेत त्यांना ही एक प्रकारची बसलेली चपराक सुद्धा आपण म्हणता येईल की ही माणसं एकत्र आले तर काहीही करू शकतात. बघा, कुठं अनुचित प्रकार कुठंच घडलेला नाहीये किंवा कुठं काही झालेलं नाही. जे काही मध्ये ऍक्सिडेंट झाला तो चुकीने झालेला आहे, त्यामुळं त्याच्यात काही कुठला आपण ह्या म्हणजे प्रशासनाला किंवा इतरांना दोष देऊन उपयोग नाहीये. पण हिंदू राष्ट्र स्थापन होण्यासाठी हे आज कुंभमेळा एक पहिलं साधन आपण म्हटलं तरी चालेल. पण असंच जर प्रत्येक ठिकाणी हिंदू व्यक्ती जर एकत्र राहिली तर कोणाची ही टाप पण होणार नाही. आणि त्याचबरोबर आज तुम्ही मुलांवरती उत्तम संस्कार करू शकता. तिकडनं घेऊन येणारे हिंदू आपल्या मुलांवरती तुम्ही त्यांना सांगू शकता ही आपल्या हिंदू संस्कृतीची सगळ्यात मोठी घटना आहे हा कुंभमेळा म्हणजे,
की जो मनुष्याने अनुभवला पाहिजे. की तिथं एक पिक्चर मध्ये बघा डायलॉग असतो, का भाई खोया कहा खोया, कुम के मेले में खोया. कारण त्याचा अर्थच असा आहे की मनुष्य विचारांनी तिथं हरवूनच जातो. आणि आम्ही जेव्हा त्याच्यामध्ये तिथं गेलो तेव्हा वैचारिकता वेगळी होती आणि त्या एका 12 तासामध्ये वैचारिकता बदलली. ही काय गंमत आहे ही? प्रत्येक ठिकाणी काय म्हणजे लोक आपण मोठमोठे चमत्कार म्हणतो की काय काय करून दाखवतात, ते काही नाहीये. ही साधनेतनं उत्पन्न झालेली एक क्रियायोगातला प्रकार आहे, हे तिथं माहिती मिळाली. दुसरी गोष्ट अशी झाली की नामस्मरणाचा सुद्धा तिथं प्रसार उत्तम प्रकारे झालेला होता. प्रभू रामचंद्रांचा प्रसार तिथं उत्तम, रामाचा उच्चार. की कधीही एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की एखाद्या गोष्टीला तुम्ही सर्व जणांनी मिळून उदाहरण द्यायचं म्हणजे आपण जेव्हा अमिताभ बच्चन आजारी होते तेव्हा पूर्ण भारतात मधनं ते वाचावे म्हणून यज्ञयाग केले गेले आणि ते वाचले. किंवा पर्जन्य पाऊस पडत नसेल तर मग त्याचा याग केला जातो, त्याच्यातनं मग पाऊस पडतो. म्हणजे एकच कृती जेव्हा लाखो माणसं करतात आणि त्यातनं जी ऊर्जा निर्माण होते ना, तर ती निर्माण झालेली ऊर्जा ही सगळ्यात महत्वाची असते. आणि ही ह्या प्रयागराजला निर्माण झालेली ऊर्जा ही हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी असलेली सगळ्यात मोठी ऊर्जेचा स्रोत हा नक्कीच बनणार आहे. कारण लोकांची वैचारिकता नक्की बदलणार आहे, बदलायला लागलेली आहे. पण स्वाध्यायाच्या अनुषंगाने त्याचा विचार होणं गरजेचं आहे. मुद्दामून तिथं पाहिलं की कोणाकोणाचे याच्यात आहेत, म्हणजे जे जसं म्हणलं ना संधी साधू ज्यांचे धंदे आहेत, हा धंदा शब्द मी मुद्दामूनच वापरतो की ज्या ज्या लोकांचे की जे संत म्हणून घेतात, स्वतःला स्वयंघोषित महाराज म्हणून घेतात, तिथले कोणीही महाराजांचा एकही तंबू तुम्हाला तिथं दिसणार नाही. सगळे जे आहेत हे सगळे तिथं तुम्हाला ज्ञान द्यायला, मग अघोरी असलं तरी ते ज्ञान आहे ते द्यायला आलेले आहेत. जाताना ते तुमच्याकडनं काहीही घेऊन जात नाही, मोकळे हात येतात, मोकळे हात जातात. जे संधी साधू असतात ते तिथं पैसे कमावण्यासाठीच आलेले असतात, ते पैसे कमावून जातात. पण इतिहास जो सांगतो की ज्या ज्या वेळी शत्रूंचं आक्रमण झालं किंवा ज्या ज्या वेळी धर्मस्थापनेच्या वेळी किंवा धर्माला गालबोट लागायची अवस्था निर्माण झाली, त्या वेळे हे सर्व साधू हिमालयातनं इतर ठिकाणी प्रगट झाले, त्यांची कार्य त्यांनी केली, राष्ट्राला परत जागेवर आणलं आणि ताबडतोब परत आहे त्या ठिकाणी अदृश्य झाले. आपण किती त्याच्यामध्ये बघतो की कुठं गेले, हा कुठं राहत असेल, तो कुठं राहत असेल, हे आपण कधी विचार करत नाही. आपण फक्त चमत्कारांवरती जातो. म्हणून कुंभ इथे मेळ्यात जाताना तुम्ही मला ह्याचा कसा उपयोग होईल, साधनेच्या दृष्टिकोनातनं मी त्याचा कसा उपयोग करून घेण्यात येईल ना, तर ह्या विचाराने जा. दुसरी गोष्ट अशी की जे बाहेर व्यावसायिकरण करून आज एका 2 दिवसात आम्ही तुम्हाला नेऊन आणू, 3 दिवसात नेऊन आणू, तर त्या मार्गाने एक विनंती आहे की कृपा करून जाऊ नका. कारण प्रवास पुणे ते प्रयागराज हा 1400 किलोमीटरचं अंतर आहे आणि बसून आणि त्याच्यामध्ये आपण अजिबात आपल्याला एनर्जी ती राहत नाही किंवा कुठलीही रिस्क घेऊन जाऊ नये. आपण एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी जात आहोत. आता जसं म्हणलं की 12 वर्षांनी हा महाकुंभ येतो. इथं गणित फक्त मानवाचं नसतं, तर भगवंताचं स्वर्गातलं सुद्धा 12 वर्षाचं गणित असतं. आणि मग ते 12 12 144 असा तो हिशोब काढलेला आहे की 144 वर्षांनी आलेला योग आता परत 144 वर्षांनी येणार. म्हणजे काय झालं तर पृथ्वीलोक आणि स्वर्गलोक ह्याचं तो गुणाकार करून काढलेलं गणित असतं की त्यातनं ते 144 वर्षांनी येणार. मग आपण किती पिढ्या, आपले किती जन्म होतील, तर ते त्याच्यात नाही. आत्ता जर तुम्हाला संधी मिळाली असेल तर तुम्ही तो विचार करून जा की मला प्राप्त काय करायचं आहे.
उगाच जायचं आणि फक्त स्नान करून आम्ही 2 दिवसात परत आलो, तर असं करू नका. तिथनं काहीतरी तिथं फिरा, तिथं बघा की तुम्ही तिथं काय आहे, काय ज्ञान आपल्याला घेता येतंय, एकी कशी असते. एवढी लोकं त्याच्यामध्ये आली. जाताना आम्ही जिथं आमची गाडी थांबली होती, ट्रॅफिक इतकी जाम होती आणि 5 तास आम्ही थांबलो होतो, 11 ते संध्याकाळी 5 पर्यंत, आणि फक्त 1.5 किलोमीटरचं अंतर राहिलं होतं. आमच्या पुढच्या गाडीमध्ये एक फॅमिली बसली होती आणि त्या ज्या माता भगिनी होत्या, तर त्यांना शौचाला लागली होती, पण कुठे जाता येत नव्हतं कारण रस्त्यावर प्रचंड प्रमाणात गर्दी आणि ट्रॅफिक जाम. तर जाणार कुठं? पण ते बोलताही येत नव्हतं. आणि असं जवळजवळ 2-2.5 तास आपण शेवटी निसर्गाने दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या मनुष्य थांबवू शकत नाही. ही नैसर्गिक क्रिया आहे, शौचाला लागणं. एक बाई त्या पुढच्या गाडीच्या इथं आली. लहान तिच्या नाकामधनं त्या लहान मुलाच्या शेंबुड्यात होता. तो पुसाला म्हणून तिने त्याला तिथं थांबवलं आणि शेंबूड पुसला. आणि त्या बाईच्या लक्षात आलं, म्हणजे खेडेगावातली बाई असेल, तिच्या लक्षात आलं की ह्यांना बाथरूमला लागलेली आहे, म्हणजे शौचाला जायचं. आणि त्यांनी विचारलं की आपको जाना है क्या? ते म्हटले हां जाना है लेकिन जगह नहीं है. त्या म्हणजे आपण खेडेगावातली म्हणता येणार नाही, पण तिथं ज्या ग्रामीण भागातल्या बाईने तिने लगेच हाक मारल्या. 4-5 बायका आल्या, कडेला घेऊन गेल्या. त्यांनी तिथं गर्दी थोडी थांबवली. त्यांच्या स्वतःच्या साड्यांच्या ज्या होत्या त्याच्याप्रमाणे एक आडोसा निर्माण केला आणि त्यांना म्हणजे त्या टॉयलेटला जाऊन आल्या. ही गोष्ट शिकण्याची आहे. आपण खूप आपल्याला स्वतःचा अहंभाव असतो. मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे, असं माझ्या जीवनात हे घडलं पाहिजे, मी पैसे मोजतोय. पण जेव्हा तुम्ही निसर्गाच्या किंवा अशा शक्तींच्या सानिध्यात जाता, तेव्हा तुमचं कोणी नसतं. तेव्हा परमेश्वर हे तुम्हाला नैसर्गिकरित्या दाखवतो की तुम्ही काय आहात. तुम्ही हतबल आहात. पण त्या भगवंतावर विश्वास ठेवला. विचार करा, त्या बाईचा मुलाला तो शेंबोड्याला तिथे थांबाला. त्या बाईनी त्या बाईला दुसऱ्या विचाराला काहीच कारण नव्हतं, पण तिने विचारलं. हे त्या ग्रामीण भगिनींना जो विचार दिला तो त्या भगवंताने दिला. घटना का सांगतोय? हा अभ्यासाचा भाग आहे. जीवनामध्ये घडणार, तुम्ही म्हणाल काय त्याच्यात, हो का, चला बरं झालं, म्हणजे त्यांची सोय झाली, इतकं वेळ बोलून आपण बाजूला होतो. पण ती सोय करणारा कोण आहे? ही घटना घडवणारा कोण आहे? ह्याच्यातनं आपण काय शिकायचं आहे हे मनुष्य विसरतो. आणि हे तिथे शिकण्यासाठी जायचं ते विद्यापीठ आहे, तो म्हणजे ते कुंभमेळा. की काय तिथं आपल्याला शिकायला मिळतं. प्रत्येक क्षण तुम्हाला शिकायला मिळतं. गाडी पार्किंगला लावली तर तुम्हाला कुठं जायचं शोधायला आपल्याला वाटतं. आमचा टेंट जिथं होता ते पार्किंगपासून अंतर फक्त 200 मीटर होतं. म्हणजे चालण्याचं जर म्हटलं तर फक्त 5-10 मिनिटाचं होतं. ते आम्ही 16 किलोमीटर चालून गेलो. म्हणजे तुम्ही विचार करा काय बुमरँग असेल, काय गंमत असेल. म्हणजे दाखवलं त्या गुगल मॅपवर तर ते चुकीचं दाखवलं. आम्ही फिरून त्याच्यामध्ये वळसा घालून थकून भागून शेवटी तिथपर्यंत पोहोचलो. पण शिकवण काय मिळाली? एखादी गोष्ट सहज प्राप्त होत नाही. जी गोष्ट सहज प्राप्त होते ती तुम्हाला जीवनाचा योग्य शिकवण देत नाही किंवा अनुभव देत नाही. आम्हाला त्या 16 किलोमीटरचा नंतर लक्षात आलं, जिथं आम्ही गेलो होतो, आमचा स्वामी विवेकानंद ह्या केंद्राचा तिथं टेंट होता. माझ्या मित्राच्या भाऊ तिथं मोठ्या पदावर असल्यामुळं आम्हाला तो ओळखीने अगोदरच आम्ही तिथं आमचं बुकिंग करून ठेवलं होतं की आम्ही ह्या दिवशी येऊ म्हणून त्याला. त्यामुळे सोय झाली होती उत्तम. नुसतं त्याच्यामध्ये नाही, म्हणजे ज्या तंबूमध्ये आमची सोय झाली होती तिथं जे 6 कार्यकर्ते होते, तंबूची संख्या तिथं 8 का 10 होती. एक मोठा तंबू होता जिथं कॉमन माणसं, म्हणजे एकंदरीत तिथं राहायची जी सोय होती ती 70-80 होती. तिथं त्यांना 200 माणसांची व्यवस्था करायला लागत होती, येणारी ओळखीची. कारण
बाहेरचं ते व्यावसायिकरण, कुठलाही 1 रुपयाचा खर्च नाही. हे का सांगतोय? आपली संस्कृती, स्वामी विवेकानंदांचे विचार. बाकी बाहेरच्या ठिकाणी लोकांनी प्रायव्हेट तंबू टाकून लोकांना 5,000, 10,000, 50,000 पर्यंत लोकांनी एका रात्रीसाठी पैसे मोजलेले आहेत. पण ते 50,000 रुपये मोजून सात्विक भाव काही मिळाला नाही. मग आपल्या आजूबाजूला थोडंसं आपण चौकशी केली तर बघितलं तर अशा सर्व गोष्टी तिथं उपलब्ध असतात किंवा तिथं आहेत. आणि मग ज्या याच्यामध्ये आम्ही तंबूत थांबलो होतो त्या व्यक्तीनं म्हटलं तर ते 3 तारखेपासून आले होते. म्हणजे 13 जानेवारीपासून चालू झालेला हा जे होता ते 3 जानेवारीपासून सगळ्या तयारीला आणि तिथं आले होते. पण गंमत अशी होती की आम्ही गेलो ते 4 फेब्रुवारीला गेलो, म्हणजे जवळजवळ महिनाभर तो माणूस होता. समोर पात्र दिसत होतं, पण तो माणूस तिथं जाऊन स्नान करू शकला नाही. हे मी का सांगतोय? जीवनाचा उद्देश काय होता किंवा जीवनाचा उद्देश काय आहे? तर समाजसेवा. ते म्हणले आम्ही तिथं असून आम्ही समाजाची सेवा करायला आलोय, तेच आमचं स्नान आहे. हा विचार आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. कारण हे शिकणंच हे तुमच्या आयुष्याची पुढं इतकं महत्वाचं ठरणार आहे की नाहीतर येणारी परिस्थिती इतकी अवघड आहे की मनुष्य घरातल्या घरामध्ये आज आई वडिलांना वृद्धाश्रमापर्यंत नेऊन ठेवणारी माणसं आहेत थोडंसं खुट्ट झाल्यानंतर. आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी जर प्रयागराजला जाऊन जर स्नान केलं तर त्याचा काहीही उपयोग नाही. म्हणजे माझं तर म्हणणंच आहे की तुम्ही प्रयागराजला जाताय ना कुंभ मिळायला जा, पण अगोदर तुम्ही तुमच्या आई वडिलांना, तुमचं नातेवाईक ह्यांना कुठं दुखवलेलं नाहीयेत ना, आई वडिलांची सेवा करताय ना. कुठल्या प्रकारे त्यांचं जर मन दुखलं असेल ना तर त्यांची क्षमा करा, त्यांची सेवा करा. तुम्हाला कुंभमेळ्याचं त्या शाही स्नानाचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे ज्ञान तिथं प्राप्त होतं. विवेकानंदपुरमला म्हणजे जो तंबू होता, टेंट होता, वेळेप्रमाणे भोजन, शिस्त कशी असावी, की ताट घेतल्यानंतर जेवणाच्या अगोदर हातपाय धुवायचे. स्वामी विवेकानंदांचा खूप मोठा पुतळा होता त्या तंबूच्या मध्ये, छोटंसं पटांगण होतं पण तिथं होता. त्यांची प्रार्थना होती, ती प्रार्थना करूनच भोजनाला द्यायचं. मग ते भोजन केल्यानंतर स्वतः ताट धुवून ते जागेवर ठेवायचं. ह्या गोष्टी संस्कारित आहेत. आणि आम्ही त्यांना खरंच विचारलं, ते म्हणले की आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं की पाठीमागं म्हणजे 4 पावलं गेल्यानंतर नदी येते म्हणले, तेवढ्याही आम्हाला उसंत नाही. रात्रंदिवस माणसं येत आहेत. प्रत्येकाची सोय कशी करावी ह्याच्यामध्ये आम्ही आहोत. आणि एकदाच असं घडलं की तिथं ज्या ताई इथं पुण्यामधल्या तिथं सेवेला त्या विवेकानंद केंद्रातल्या आहेत. एकदाच म्हणजे का हे पण का सांगतोय की संस्कारित किती असतात माणसं. एखाद्या संस्थेशी आपण जोडल्यानंतर संस्कार काय गोष्ट आहे. आम्ही जो सकाळी नाश्ता केला तो नाश्ता परत पाहिजे म्हणून उत्तम प्रकारे उपीट केलं होतं. आणि त्या जिथं फक्त उठलो आम्ही की परत थोडंसं वाढून गेला तर त्या ताई आल्या आणि म्हणल्या की क्षमा करा तुम्हाला उठायला लागेल. म्हटलं ताई काय बोलताय? हे का सांगतो आहे की आपण सर्वसामान्य जीवन जगताना आपल्याला स्वतःमध्ये किती बदल करायला हवा हे खूप गरजेचं आहे. आणि या कुंभमेळ्यातनं ह्या 12 तासामध्ये खूप काही शिकायला मिळालं. साधना करताना आपल्याला किती एकाग्रता, एवढ्या लाखो माणसांमध्ये प्रत्येकाचं ध्येय एक स्नानाचं जे ध्येय होतं, एकही अपशब्द या लाख व्यक्तींमध्ये ऐकायला मिळाला नाही. आपण जसं म्हणतो की आपण एखाद्या प्रदर्शनात जातो, गर्दीत जातो की जरा दिसत नाही का, बाजूला हो, तुमचे हातपाय तिकडे घे, हे लागतंय ते लागतंय. कुठेही कशाचा मेळ नाही. एकच मेळ, तो म्हणजे एकच ध्यास,
तो म्हणजे ज्ञानाचा. सगळे आपापल्या परीने फक्त कसं जायचं हे करायचं, कोणालाही कशाची बाकी काही पडलेलं नव्हतं. हा एक गुण तिथं खूप बघायला मिळाला. एकदाही एकाही व्यक्तीला मी का रे तो दिसत नाही का, असं आहे का, कोणाला धक्का लागतोय, आपण एखादा इथं धक्का लागला तर म्हणतो सॉरी बर का, तिथं तो भागच नव्हता. कारण कोणी मुद्दामून करत नव्हतं. आणि याचं आश्चर्य वाटलं की एकालाही म्हणजे असं वाटू नये. कारण काय, तर स्थान महत्व, की स्थानाचं महत्व काय आहे. खाली काही ठिकाणी लंगर उभारलेले होते. त्या लंगरामध्ये लिहिलेलं होतं की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, टाकू नये. आणि जे टाकतात त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे. उत्तम त्याच्या ह्या गोष्टी ज्या आहेत, आपण रोजच्या जीवनामध्ये अन्नाला आपल्या किंमत नाही, किती टाकून देतो. जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं पाहिजे. आणि एका ठिकाणी लिहिलेलं होतं, आप जब खाना खा रहे तो उसमें से आधा रोटी छोड़ दो, मत खाओ, शायद दूसरे का पेट भी भर सकता है. हा वाक्याचा तुम्ही अर्थ बघा. आपण पोटभर खाणं खाऊन घेतो, दुसरा काही का करेल, दुसऱ्याला मिळो न मिळो. पण तिथं लिहिलेलं आहे की अर्धीच पोळी ठेवा, की ते दुसऱ्याला त्याच्यामध्ये ते कदाचित दुसऱ्याचं अन्न होऊ शकतं. त्याच्यातून दुसराही प्रसाद जसा असतो, प्रसाद हा प्रसादासारखाच घ्यायचा असतो, जेवणासारखा घ्यायचा नसतो. ताटात वाढलेलं लोणचं जर तुम्ही भाजीसारखं खाल्लं तर त्याचा उपयोग होत नाही, ते तोंडी लावणंच असतं. तसं इथं लिहिलेलं होतं, हा संस्कार होता की जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, कुठेही चिडचिड नाही. आणि ह्या साधूंमध्ये आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण जेव्हा मी तिथं बघितल्यावर गेलो होतो, ठीक आहे, अख्ख्या भारतामध्ये आपण जसं म्हणतो की वेगवेगळे प्रदेश आहेत. आपल्या भारतामध्ये, आपल्या पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे संत आहेत तसे संत केरळमध्ये वेगळे असतील, MP मध्ये वेगळे, UP मध्ये वेगळे, तमिळनाडूमध्ये वेगळे. तिकडचे लोक जसे संस्कारित जे आध्यात्मिक लोक असतात त्याप्रमाणे त्यांचं सर्व स्वीकारलं जातं, किंवा गुण दोष त्याच्यामध्ये माणसाला अभ्यासाला मिळतात. पण इथं बघितल्यावरती एक लक्षात आलं, ह्या कुठल्या देवतांचे तिथं तंबू टेंट काहीही नव्हतं. ह्या संस्थांचा हा तंबू आहे, ज्या संस्थांचा तंबू आहे, तर नाही. इथं फक्त मेळ होता तो माणुसकीचा. सर्व मनुष्य प्राणी, विविध प्रकारचे प्राणी, मनुष्याला प्राणीच म्हणतात, मनुष्य प्राणीच म्हणतो आपण. हे सर्व मनुष्य प्राणी आपल्या सगळ्या अवतीभोवती होते आणि प्रत्येक जण काही ना काहीतरी शिकवत. ज्यांना जायचं आहे, आम्ही कसं गेलं ते थोडक्यात सांगतो. आम्ही इथनं जे 1400 किलोमीटर अंतर होतं, आम्ही वैयक्तिक स्वतःची गाडी, कार घेऊन गेलो. इथनं आदल्या दिवशी 4 तारखेला निघालो पुण्याहून 6 वाजता, औरंगाबादला जाऊन थांबलो आणि मुक्काम केला औरंगाबादला. तिथं सिटी सर्कल म्हणून एक समृद्धी हायवेचे इथं हॉटेल आहे. 2500 रुपये पर डे त्यांचं रात्रीचं ते घेतात 2 माणसांसाठी. उत्तम छान आहे. तिथनं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही पुढं प्रयागराजच्या दिशेने प्रवास सुरू केला. पण पुढं जे किडली म्हणून गाव आहे, कडली म्हणून गाव आहे, सॉरी, तिथपर्यंत गेलो आणि थांबलो. कारण आम्ही नियम केला होता की संध्याकाळी 7:30 वाजता जिथं आपण जिथपर्यंत जाऊ तिथं थांबायचंच. आणि मग त्या गावात जाऊन थांबलो. तिथं उत्तम प्रकारे आम्हाला राहायची सोय त्या एका हॉटेलमध्ये झाली. उत्तम छान जेवण. उत्तर प्रदेश आणि MP मध्ये तुम्हाला सुंदर, जास्त काही विविध पदार्थ नसतात, पण जे काही मिळतं ते खूप छान मिळतं. ती माणसं अगदी तुम्हाला प्रेमाने खाऊ घालतात. मग तिथनं आम्ही दुसऱ्या दिवशी प्रयागराजला जायचं ठरवलं की सकाळी 6ला जाऊन आम्ही निघून 11पर्यंत पोहोचू. पण ते गणित आमचं चुकलं, कारण ट्रॅफिकमुळं. आता तर तुम्ही सगळेजण बघतच आहात की 13-14 तारखेपर्यंत त्या सरकारनेच बंदी घातलेली आहे आतमध्ये प्रवासाची. आणि असं आम्ही ठरवलं होतं की जायचं त्या दिवशी, स्नान करायचं, कारण आम्हाला पुढं उज्जैन आणि ओंकारेश्वरला पण जायचं होतं. पण कदाचित परमेश्वरालाच हे मान्य नसेल.
आणि आम्हाला त्यांनी ट्रॅफिकमध्ये 5-6 तास सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एका ठिकाणी थांबवलं आणि आमचा तिथं मुक्कामच झाला की जे आम्ही पुढे जाणार होतो. पण हा मुक्काम झाला हेच आम्हाला आमच्यावर संस्कारित करण्यासाठी किंवा संस्कार होण्यासाठी झालेला तो त्रास नव्हता. तो हा भगवंताचीच आम्ही घटना घडून गेल्यानंतर आभार मानले की तू आम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकवलंस, म्हणून तुम्ही अडकू नका. पण तिथं गेलो तेव्हा आम्हाला या सगळ्या गोष्टी अनुभवाला मिळाल्या. आता इथं एक आमच्या बाबतीत प्रसंग घडला, तो इतका म्हणजे तिथं गुरुतत्वाचं कशी आपल्याला साथ असते की जिथं आमचा टेंट होता, मी आत्ताच म्हटलं की पाठीमागं 10 पावलावरती नदी होती, यमुना नदी आहे. तिथं आम्हाला सकाळी बोटीनी संगमावर जायचं होतं, कारण चालत गेला तर आमचा जिथं टेंट होता त्या टेंटपासनं संगम 2.5 किलोमीटरवरती होता की तिथं चालण्याशिवाय पर्याय नसतो, किंवा तिथं टू व्हीलरवाले येतात, 200 ते 300 रुपये घेतात, तुम्हाला जागेवर सोडतात. पण एका टू व्हीलरवर 2 जण, म्हणजे 3 जण, तो रायडर आणि 2 जण असं ते प्रवास करतात. नाहीतर मग तुम्हाला तुमच्या नशिबाने रिक्षा छोटी मिळाली इलेक्ट्रिक तर ती रिक्षा आहे, पण ते वाटेल ते पैसे घेतात. चालाची तुम्हाला तयारी ठेवायलाच लागते. मग सकाळी आम्ही असं ठरवलं, त्यांना विचारलं टेंटमध्ये जिथं थांबलो होतं विवेकानंदांचे, की तुम्ही सकाळी बोटिंग किती वाजता चालू होतं, कारण आम्हाला संगमावर जायचं होतं. त्याने असं 1-2 जणांकडनं कळलं होतं की संगमावरती खूप छान स्नान होतं, तिथं गर्दी नसते वगैरे, असं सगळं झालं होतं. पण ते म्हणले 6:30 शिवाय काही बोटींना परवानगी नाही. आम्ही 4:30 वाजता ठरवलं की आपल्याला चालत जायचं 2.5-3 किलोमीटर आणि मग तिथंच संगमावरती स्नान करून यायचं, की जिथं मुख्यत्वे खूप गर्दी प्रचंड लाखात असते. म्हणून ते होऊ नये म्हणून आम्हाला नदीच्या मध्ये संगमावर जायचं. पण ते 6:30ला बोट, आम्हाला आमचं गणित त्याच्यात बसत नव्हतं. पण मग इथं आपण जसं म्हणतो ना की आपल्या गुरूंना आपण काहीतरी हाक मारावी, आणि आम्ही म्हटलं की काहीतरी सोय व्हायला पाहिजे, आपली झाली असते तर बरं व्हायला असतं. आणि माणूस एक समोर चालला, ते म्हटलं की हे बोट कधी चालू होणार? तर म्हणतो कुठं जायचं? म्हटलं आम्हाला संगमाला जायचं, चालू. आणि तो माणूस बोटवाला होता. असं ते आम्हाला तिथं वाटलं की हा आमच्यासाठीच उभा आहे, कारण आमच्या पुढं त्या बोटीसाठी एवढी माणसं गेली. तेव्हा तो त्यांना काही बोललाच नाही, पण आम्ही समोर आल्यानंतर तो आला, म्हटला चलो लेके जाता हूं. आम्हाला तो घेऊन गेला. साधारण आम्ही 1,000 रुपये प्रत्येक माणशी त्या बोटीला दिला. आम्ही 4 जण होतो, 4,000 रुपये ठरले. आणि वल्हायची बोट असते, घेऊन गेला ते संगमावरती. आतमध्ये तिथं एक तराफा ठेवलेला आहे. त्या तराफ्यावरती प्रत्येक असे बरेच तराफे आहेत की जे जे बोट घेऊन येतात की त्या तराफ्याला लागून ती बोट उभी राहते. मग तुम्ही तराफ्यावर जाऊन तुमचे हे कपडे बदलून, संगमावर म्हणजे यांनी बेट केलेलं अंगावरचे आहे असतात ते काढून तुम्ही तिथं स्नान करू स्नानासाठी. शकता. आणि तिथं ते आता तुम्हाला जर पूजा बोट करायची पार्क असेल, म्हणजे करून नारळ व्हायचा असेल किंवा काय, तर तिथं तुम्हाला स्नान तिथं तो करण्याची त्या व्यवस्था आहे. तराफ्यावरती विकत मिळतं. आणि साधारण माणशी त्या तराफ्यावरती उतरण्यासाठी, स्नान करण्यासाठी 50 रुपये घेतात. तिथंच तुम्हाला त्या त्रिवेणी संगमाचं जल आणायचं असेल तर 100 रुपयाला मोकळा कॅन मिळतो. साधारण एक 1.5-2 लिटरचा असतो, छोटा. तर त्या कॅनमधनं ते जल भरून देतात आणि आपण ते घेऊन येऊ शकतो. साधारण 200-250 रुपये माणशी खर्च एक्स्ट्रा तिथं येतो, आणि मग तुम्ही ते येतं. संगमावरती गेल्यानंतर बऱ्याच जणांचं असं असतं की आम्ही सूर्याला अर्ध्यात, आम्ही गेलो तेव्हा आमचं खरंच नशीब असं होतं की सूर्योदय होत होता, आणि हा आम्हाला स्नान करायचा संधी मिळाली. आणि नंतर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा त्या एवढं, म्हणजे ते विशाल पात्र आहे यमुनेचं, तिथं गंगा एकत्र होतात त्या आणि सरस्वती गुप्त, तिथं फक्त बोटी दिसत होतात, इतकी गर्दी. त्यामुळं आमचा ती वेळ साधली गेली, उत्तम वेळ साधली गेली. आणि स्नान वगैरे छान झालं. आम्ही परत ह्याच्यावरती आलो, आमच्या टेंटवरती आलो, उत्तम नाश्ता केला. तुम्हाला जो त्या ताईंचा प्रसंग सांगितला की उठायला लागलं,
शिस्त आणि हिंदू संस्कार हे तिथं पाहायला मिळाले. व्यक्ती आम्ही जेव्हा बोटीतनं जायचा प्रवासाला निघालो आणि म्हटलं एक चहा तरी, कारण ते विवेकानंद केंद्राचा नियम होता की सकाळी 6 वाजता चहा. तुम्ही 6-5 पण होत नाही, बरोबर 6 वाजता ते त्यांच्या ज्या वेळा ठरलेल्या आहेत त्या वेळेला ते चहा देतात. आणि तो चहा 2 प्रकारचा, एक साधा चहा पण असतो आणि एक गुळाचा, म्हणजे असा एक आयुर्वेदिक प्रकार केलेला, त्या तिथल्या हवामानाच्या अनुषंगाने केलेला चहा असतो, काळा चहा. आणि गरम पाणी, उत्तम छान गरम पाणी एका याच्यात भरलेलं असतं. बऱ्याच जणांना सकाळी प्यायची सवय असते. ह्या त्या केंद्राने केलेली त्या सोयी आहेत तिथं. बाहेर आलो तर एक चहा प्यायला आम्ही थांबलो आणि तिथं एक साधू महाराज, आम्ही जिथं थांबलो होतो त्याच्या समोर एक हापशा होता. साधारण अनुमान काढलं तर एक 82 ते 87 वर्षाचे ते साधू महाराज असतील. लंगोटीवरती त्या हापशाच्या इथं बसून स्नान करत होते. म्हणजे आम्हाला इतकी कडकडून थंडी वाजत होती की अंगावरती आम्ही ते स्वेटशर्ट, मित्रांनी शर्ट घेतले होते ते स्वेटर घेतला होता ते घालून, कान टोपी घालून इतकी थंडी वाजत होती. पण ह्या व्यक्तीला काहीही नाही, फक्त अंगावर लंगोटी. वय मुद्दामून सांगितलं, अंदाज आहे की जेव्हा आपण एखाद्या तत्वाशी एकरूप होतो तेव्हा आपला देह आपला राहत नाही, ते तत्व आपली काळजी घेते. आपण जेव्हा ह्या गोष्टी बघायचा विचार करतो की ह्या काय यांचे चमत्कार आहेत ना, एवढ्या थंडीगार याच्यामध्ये ही व्यक्ती आंघोळ करते, स्नान करते. ही प्राप्ती झालेली जी त्यांची जी असते ना, ही आपल्याला अभ्यासली पाहिजे ना. आम्ही बघितलं त्याच्यावर की त्यांनी स्वच्छ माती, कुठला साबण नाही, काही नाही, खाली रस्त्या तिथली जी माती होती ती घेतली, अंगाला लावली, स्नान केलं. मला हा साबण नाही, मग मी शॅम्पूज आणला नाही, ह्या गोष्टींच्या मध्ये अडकतो. हे शिकायचं आहे, हे तुम्हाला तिथं शिकायला मिळतं. तुम्ही मानलत तर थंडी आहे आणि नाही मानलीत तर थंडी नाहीये. तुम्ही नॉर्मल आहात. छानपैकी त्यांनी सगळं स्नान वगैरे केलं. त्यांनी एकाने विचारलं चहा पाहिजे का, तर नाही घेतला त्यांनी, म्हणजे नको असेल. का सांगतोय, आपण थंडी वाजली, एखादा आपल्याला येतो चहा म्हणतो, थोडासा चहा घेणार का, तुम्हाला थंडी वाजते, की आपण लगेच हो म्हणतो. हे आपल्याला बदलाचं आहे. साधनेच्या मार्गे जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता, त्या साधनेचे नियम हे आपल्याला कळणं आणि त्या मार्गावरती चालण्यासाठी हे विद्यापीठ आहे कुंभमेळा. प्रत्येक गोष्ट शिकवते. कुठल्याही तिथं असं बघितलंच नाही, म्हटलं मी विचारच केला, एवढी लाखो माणसं राहत कुठं असतील, आपली सोय झाली, हे कुठं राहतात? काही नाही. रस्त्याच्या कडेला ते प्लास्टिकचं टाकून माणसं झोपलेली, अंगावरती जे काय मिळेल ते पोतं आहे, कोणाच्या अंगावर घोंगडी आहे, कोणाच्या अंगावर काही नाही, नुसतंच गुंडाळलेलं आहे. एकही जण कुठल्याही प्रकारची तक्रार करत नव्हता. सगळं आनंदी होतं. आणि हा आनंद बघूनच आपल्याला आनंद होता आणि शक्ती उत्पन्न होते. म्हणून तिथं जायचं की हे घेऊन आलोय, एकत्र जायचंय, एकीतनं जायचंय आणि हे सगळं त्यातनं शिकायचंय. अन्न खाताना उगाच दिलं म्हणून खायचं नाही, किंवा कोणी तिथं धंदा करणारही नव्हतं. ज्यांनी जे आता बोटवाले होते किंवा टेंटवाले होते, हे सोडून द्या. शेवटी कुठलाही आपण म्हणतो की विषयाला अपवाद हा असतोच, त्याच्यातनं चालत आहे, पण त्याच्यात आपण लक्ष द्यायचं नाही. पण तुम्ही ठरवून गेलात की माझी राहायची सोय होतीये का, मग मला शाही हे पाहिजे, तर ते सोडून द्या. तुम्ही प्रयागराजमध्ये पोचा, तुमची आपोआप सगळी सोय होते. ही खात्री बाळगा की भगवंतानी तुम्हाला तिथपर्यंत पोचवलंय ना, तर तुमचं सगळं उत्तम होणार. फक्त मनाची पेन आणि विचारांची वही, ह्या दोन्हींवरती काय विचारांमध्ये बदल करायचे हे आणि त्याची नोंद करायची, तेवढं मात्र घेऊन या. कारण आल्यानंतर आयुष्य बदलणं गरजेचं आहे. रोजच्या जीवनामध्ये आपण फक्त आल्यानंतर पोथी वाचणं, स्वामींचं करणं, महाराजांचं करणं, एवढं म्हणजे ह्या मी करतो, म्हणजे मला
आश्चर्य वाटतं, काय तिथं मला बघायलाच मिळालं नाही काही, की हा विशिष्ट साधना करतोय किंवा हा काय करतोय. नाही, स्वसाधना, स्वतःच्या देहाची असलेली ओळखच तिथला प्रत्येक साधू घेत होता. मी काय आहे ना, हेच तो ओळखाचा स्वतःचा स्वतः प्रयत्न करत होता. तिथं कुठल्याही एका ठिकाणी मी तंबूत बघितलेलं नाही की तिथं ह्या देवाचा फोटो लावलाय, त्या देवाचा फोटो. महादेवाचा फोटो नक्कीच तिथं प्रत्येक ठिकाणी होता, कारण ते तत्व शिवतत्वच आहे. पण अमुक हे फोटो घेऊन गेले, ते घेऊन गेले, त्याच्यातनं व्यवसाय करतायत, नाही. आणि हे आपण तिथे शिकणं गरजेचं आहे. आपण घरामध्ये 100 फोटो लावून ठेवतो, 100 गोष्टी करत बसतो, अमुक कर तमुक कर, काही नाही. स्वत्वातला परमेश्वर ओळखायला शिका. ती तुम्ही जेव्हा ती डुबी मारता, जरा डुबी म्हणतात, तेव्हा तुम्ही खाली जा आणि त्या क्षणभर विचार करा की आत्ता यांनी जर मला थांबवलं तर वरती काय येईल. पाण्याचा आपण नेहमी विचार करतो की पाणी का याच्यामध्ये की काय ह्या संगमाचा आहे. सर्वसाधारण याच्यामध्ये मनुष्य पाण्यात बुडतो, पाण्यात बुडून मरतो, पण कितीही सापडत नाही. पण 2 दिवसांनी बघा ते पाणी त्याला बरोबर ठेवतं का त्या माणसाला, तर नाही ठेवत, ढकलून देतं बाहेर, आपोआप फुगून वर येतो. पाण्याचा गुणधर्म बघा. मग डुबकी जेव्हा मारता तेव्हा वाईट विचार तिथं सोडून द्या, पाण्यामध्ये ते प्रवाहित करून टाका. आणि जेव्हा बाहेर याल तेव्हा उत्तम विचारांनी, उत्तम वैचारिकतेने उत्तम जीवन जगण्याचा मानस करून बाहेर या. कुठल्याही प्रकारचं आपण तांत्रिक गोष्टींच्या माग जाणार नाही, हे खात्रीने तिथं स्वतःला सांगा की मी ह्या गोष्टींच्या कुठल्या जाणार नाही पाठीमाग. कारण तिथं तुम्हाला ते स्टॉल दिसणार नाही. पुढे अंगठ्या विकत रस्त्यावरती तो काय सगळ्या ठिकाणी आपल्या पुण्यामध्ये आपण मंडईत त्या बाबुगण चौकात गेलो तरी रस्त्यावरती त्या बायका बसलेल्या असतात. कोणी रुद्राक्ष विकतायत, एक मुख्य रुद्राक्ष विकतायत. पण इथं ज्ञानाशिवाय तुम्ही काही आणू नका. कारण कुठलाही त्याच्यामध्ये रुद्राक्ष असो, एक मुख्य असो, 9 मुख्य असो, 10 मुख्य असो, तुमचं जर आयुष्य आणि जीवन बदलणार असेल तर ह्या रुद्राक्षांच्या आणि ह्याच्यामुळे बदलत नाही. ते फक्त एक तत्व आहे की ते तत्व तुम्हाला जीवन जगताना मदत करतं. तिथं त्या कुंभमेळ्यात काही बघायला मिळत नाही. तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचे खडेबिडे विकताना दिसणार नाहीत, कारण त्याची तिथे गरजच नाही. प्रत्येक कण, प्रत्येक क्षण, प्रत्येक गोष्ट ही अभ्यासाच्या दृष्टिकोनातनच तिथं बघायला पाहिजे आणि असा अभ्यास करून तुम्ही यायला पाहिजे. आम्ही तिथनं नंतर उज्जैनला गेलो. तर त्याच्या आधी एक सांगा की आता जी लोक जाणार आहेत, एकतर त्यांनी काय काय रिस्ट्रिक्शन आणलेत, आणि दुसरं की सगळी 1200 किलोमीटर तर तुमचा आरामात प्रवास झाला असणार, शेवटचे 200 किलोमीटर सर्वात मोठ्या त्रासदायक असणार. कुठे ते रेवापासून स्टार्ट होत असं, जरा त्याच्याबद्दल लोकांना टिप्स द्या. सांगतो. आपण जेव्हा हा प्रवास करायला, पहिली गोष्ट तर माझी आपल्याला परत एकदा विनंती आहे की जे टूर्सवाले, ट्रॅव्हल्सवाले सांगतात की आज बसलं की आमच्याकडे 2 ड्रायव्हर नॉनस्टॉप नेणारे आहेत, आम्ही तुम्हाला डायरेक्ट तिथं घेऊन जातो, तुमचा वेळ वाचेल, तर असं करूच नका. तुम्ही शांतपणे जा. इथनं तुम्ही जर सकाळी पुण्यातनं निघालात तर तुम्ही अगदी 2 ड्रायव्हर जरी घेतलेत तरी नागपूर किंवा पुढं त्या रेवापर्यंत जाऊन तिथं थांबा, असं मी आपल्याला अगदी सगळ्यांना विनंती करतो. कारण हा जो प्रवास जो आहे ना, हा खूप एक प्रकारचा तुम्हाला थकावट तर आणतोच, पण कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका. कारण 2-3 प्रकार आम्ही असे त्या एक्सप्रेस हायवेवर बघितले की जे 2-2 ड्रायव्हर्स घेऊन गेले होते, 2 बसेसना अपघात झालेला होता. फक्त जीवितहानी झाली नाही म्हणून ते टीव्हीवरती आलं नाही, पण तिथं झाले होते. कित्येक गाड्या बंद पडल्या होत्या. मग त्या गाड्यांना काय करणार. म्हणजे आपण जेव्हा एखादी गाडी भाड्याने घेतो तेव्हा आपण त्याचा मालक नसतो. त्या गाडी चालवणाऱ्याचा सुद्धा तो आपल्या गाडीचा सारथी आहे. तो एक भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. आपण लक्षात घ्या की जीवनाचा सारथी कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण आहे. तर तो ड्रायव्हर हा तुमचा सारथी आहे. तो जर व्यवस्थित असेल तर तुमची सफर व्यवस्थित होणार आहे. तर तुम्ही जाताना
असं जर गेलात एक 3 दिवस काढून जा, 4 दिवस तरी पाहिजेत. जर तुम्हाला खरंच धार्मिक तीर्थयात्रेला जाऊन समाधान जर घ्यायचं असेल, फक्त प्रयागराजचं सांगतो, तर तुम्ही इथनं औरंगाबादला जा, औरंगाबादला मुक्काम करा, तिथनं रेवापर्यंत तुम्ही जाऊ शकता. दुसऱ्या दिवशी चालत तुम्ही तिथेही पोचायला तुम्हाला बराच वेळ लागेल. आणि मुख्यत्वे 2 गोष्टी लक्षात ठेवा. मुबलक पाणी आणि घरचं खाणं हे तुम्हाला सुकं असं बरोबर ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्याबरोबरच प्रयागराजमध्ये प्लास्टिकला बंदी आहे. म्हणजे प्लास्टिकची पिशव्या घेऊ, प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याला त्या सवय असते की काही झालं की त्याच्यात गुंडाळायचं, टाकायचं. ते तिथं ह्या सगळ्या गोष्टीला अतिशय मोठं रिस्ट्रिक्शन आहे. बरोबर काहीही घेऊ नका. एक छोटीशी बॅग घ्या. हे का सांगायचं कारण असं की मी संगमावर गेलो, मग तिथं कपडे बदलतो. एक आपल्या बसलेलं असतं डोक्यामध्ये की तिथं मग मी स्नानाला दुसरे कपडे घालतो, मग स्नान झाल्यानंतर अजून तिसरे कपडे घालतो आणि मग सगळा मेकअप बिकअप करून आवरून येतो. तर तिथं तसं होत नाही. जेव्हा गर्दी असते, तुम्ही तिथं उभे राहता, तुम्ही त्या पाण्यात कधी गेलात ना हे सुद्धा तुम्हाला कळत नाही, इतकी तिथं गर्दी असते, होती. म्हणजे मी अनुभव जो काय तो तुम्हाला सांगतो. त्यामुळे छोटीशी एवढीशी बॅग आणि जे पुरुष लोक जातील ना तर त्यांनी तर फक्त एक लुंगी आणि बंडी घालून जावं. दुसरं काहीही नेऊ नका. बरोबर काहीही त्याच्यामध्ये उपयोग होत नाही कुठल्याही प्रकारे. तुमचा मोबाईलचा चार्जर असेल तर गाडीत जर चार्जर असेल तर तेवढा करून घ्या. आणि इथं एक सांगायचं असं होतं की प्रत्येकालाच मोबाईल महत्वाचा असतो, चार्ज असतो, पण गाडी जर चाललीच नाही तर तोही चार्ज होत नाही. तर त्यामुळं एकाचा कोणाचा तरी फोन बंद ठेवा, म्हणजे तुम्ही संपर्कात राहू शकाल. तिथं गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही जर समजा तुम्ही पुण्यातनं जात असाल तर प्रयागराजमध्ये जेव्हा तुम्ही शिराल तेव्हा तिथं शिवालय म्हणून पार्किंग आहे. सेक्टर 23ला पार्किंग येतं. ते सेक्टर 23 म्हणतात कारण तिथं सेक्टरच्या द्वारे ओळख होते किंवा तिथं तुम्हाला माहिती सेक्टरद्वारे मिळते. सेक्टर 15, सेक्टर 14, तसं सेक्टर 23 हा जेव्हा पुण्यातनं रेवा मार्गे तुम्ही जेव्हा जाता तेव्हा एक तिथं ब्रिज येतो आणि ब्रिज नंतर पार्किंग आहे. जे तिथं प्रायव्हेट पार्किंग ज्यांना थांबायचं नसेल तेव्हा ते पार्क केल्या मोठं डाव्या हाताला पार्किंग आहे, तिथं तुम्ही गाडी पार्क करू शकता. त्याच्यापेक्षा शिवालय म्हणून ज्या चौकात तुम्ही येता, कुठनंही गेलं तरी त्या चौकातच येता, राऊंड चौक आहे. मग रेवाकडनं जेव्हा तुम्ही त्या चौकात येता तेव्हा उजवा टर्न मारून पहिला डावीकडे टर्न केला, तिथं शिवालय पार्किंग आहे. खूप मोठं पार्किंग ग्राउंड आहे, तिथं तुम्ही गाडी पार्क करू शकता. आणि तिथनं हा संगमाचा घाट जास्तीत जास्त 1.5 ते 2 किलोमीटर आहे. गाडीत गेल्यानंतर सर्व सामान आतमध्ये ठेवा, बरोबर काहीही घेऊ नका. तुम्हाला तिथं उभं राहायलाच जागा मिळत नाही तर कपडे बदलण्याचं हे गोष्ट तर वेगळीच आहे. त्यामुळं मला जिथं जायचंय त्या कपड्यांशी स्नान करायला लागतं. ते स्नान करून तसंच जायला लागतं. तुमचे कपडे पण वाळतात. म्हणजे दिवसा जर गेलात तर गरमी एवढी असते की तुम्हाला अंगावरचे कपडे कधी वाळलेत कळत पण नाही. आणि रात्री पहाटे गेलात किंवा रात्र, कारण 24 तास स्नान चालू असतं, 24 तास लोकांची गर्दी आहे. खायचं सामान आणि पाणी रेवापासनं जेव्हा जाल तर शक्यतो रेवाला थांबून सगळ्यांनी एकदा शौचाला जाऊन यावं. मुद्दामून सांगतोय कारण पुढचा मार्ग हा असा आहे की तिथं तुम्ही थांबलात तर दोन्ही बाजूनी म्हणजे घरं किंवा असं बॅरल्स लावलेले आहेत सगळे, म्हणजे बॅरिकेड्स लावलेले आहेत. तर तुम्हाला दुसरीकडे जाता येत नाही शौचाला. त्यामुळं कमीत कमी खा, कारण खाल्ल्यावर शौचाला लागते. पाणी कमीत कमी प्या, म्हणजे तुम्हाला त्रास येणार नाही. आणि रेवाला थांबूनच तुम्ही पुढं जावं असं मला वाटतं. आणि आता तर 14-15 तारखेनंतरच तुम्ही गेलात तर उत्तम होईल. प्रयागराजमध्ये एकदा तुम्ही त्या शिवालयात पार्किंग केलं की तुम्हाला चालत जाण्याशिवाय पर्याय नसतो. बाकी तुमची सर्व सोय होईल. पण घाईघाई करून जाऊ नका. प्रत्येक ठिकाण
हे उत्तम अभ्यासू आहे. त्यामुळं फक्त भोजाला शिवलो आणि परत आलो हे करू नका. उगाचच जवळ 5-5 लिटर 10-10 लिटरचे कॅन घेऊन जाऊन ते आणायचं. कारण लक्षात घ्या, आपल्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक घरामध्ये गंगा ही पूजली जाते. आपल्याकडे लहानपणापासून आपण बघतो की एवढेसे छोटेसे तांब्याचं कलश असतात कलश छोटे. हे असतात, जे सील असतात. हम्म. त्याचं कारण असं आहे मुळामध्ये की त्याचं आपण पूजन करतो आणि घरातली व्यक्ती जेव्हा शेवटच्या घटका मोजत असते, म्हणजे तेव्हाचा हा जुन्या काळातला म्हणजे करण्यात येणारी ही कृती आहे की तो कलश फोडला जायचा आणि त्यातलं गंगाजल त्या व्यक्तीच्या मुखामध्ये दिलं जायचं. म्हणून ते नाही तर इतर पूजन आपण करतो. त्यामुळं उगाच सगळं मला 1 लिटर पाणी द्या, तुम्ही काही करू शकणार. एक छोटस एवढं घ्या, घरामध्ये तुम्ही ठेवून देऊ शकता. फक्त पूजनाच्या व्यतिरिक्त त्याचा काही उपयोग होत नाही आणि कराचाही नसतो. ते काही तीर्थ नाहीये की त्याच्यामुळे तुम्ही ते प्राशन केलंय. तिथलं कंपनं हे तीर्थ आहे. तिथलं वागणं, तिथलं भौगोलिक अवस्थेचा अभ्यास करणं हे ज्ञान आहे. हे तुम्ही घेऊन यायचं आहे. त्यामुळे उगाच त्याच्या बाटल्या घेऊन गेलात तर तुम्हाला तिथं प्रवेश मिळणार नाही. तुम्हाला त्या टाकून द्यायला लागतात. तुम्हाला त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे ते घेऊन जाऊ नका. अंगावरती कुठलेही दागदागिने घालू नका. चोर तर आम्हाला कुठे काही दिसले किंवा तिथं कुठं घटना मी सांगितलं ना की कोणाचं आरडाओरडाचा सुद्धा आवाज तिथं नाही. इतकं सुंदर एवढ्या लाखो लोकांमध्ये मेळ आहे. पण आपण उगाच आपलं बरोबर घेऊन जातोय सामान लादाचं आहे तर असं करू नका. अंगावरती छोटी सॅक घेऊन जा. जास्त कपडे बरोबर न नेले तर उत्तम होईल आणि त्याचं दर्शन करून घ्या. तिथनं आता बरेच जण वाराणसीला पण जात आहेत. वाराणसीची आजची स्थिती खूप बिकट आहे. लाखोनी म्हणजे प्रयागराजची सगळी गर्दी अयोध्या आणि वाराणसीला गेलेली आहे आणि तिथं आत्ता ह्या 2-3 दिवस पुढचे जायचं तर जाऊच नये असं एक माझं तर म्हणणं आहे की तेवढ्या ह्याच्यात जाऊ नये. कारण अजून हा महिना संपायला वेळ आहे. तर थोडंसं मधल्या काळामध्ये तुम्ही जा आणि 2 स्टॉप करून जा. म्हणजे 2 स्टॉप गेलं का जायचं? ज्यांना अभ्यास करायचा आहे, ज्यांना विचार करायचा आहे, ज्यांना काहीतरी साध्य करायचं आहे, तेच ह्या मार्गाने जायचं. आणि ज्यांना काही साध्यच करायचं नाहीये, फक्त मी कुंभमेळ्याला जाऊन तिथं सेल्फी काढून जर यायचं असेल तर मात्र तुम्ही 1 दिवस स्वतःची रिस्क घेऊन जा. म्हणजे तुम्ही काही प्राप्त करू शकणार नाहीत आणि तिचा जो त्रास झाल्याशिवाय तुम्हाला काही राहणार नाही. कारण तो शेवटी काय आहे की कोणाला कुठल्या वेळेला आत येऊन जायचं हे तुम्ही किती ठरवलं तरी भगवंतानी ते ठरवलेले आहेत. आत्ता काही जण असे गेले की 28 ते 30 तास 300 किलोमीटर अंतर कापण्यासाठी लागलेले आहे आणि तेवढं 30-33 तास लागून त्यांना 24-25 किलोमीटर चालायला लागलेलं आहे. त्यामुळं तिथं जाताना ह्या सर्व गोष्टींचा विचार करून जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कुठल्याही प्रकारचं ऑनलाईन पेमेंट तिथं बहुतेक चालत नाही. कारण तिथे जे रिक्षावाले असतात, 2 व्हीलरवाले असतात, बोटीवाले असतात, त्यांना सगळ्यांना कॅश पेमेंट लागतं. त्यामुळं जर समजा तुम्ही ग्रुपने गेलात तर थोडे सगळ्यांकडनं पैसे ठेवा. जिथं तुम्हाला असं वाटेल की इथं टेंटमध्ये 10,000 मागतायत, 15,000 मागतायत, तर थोडासा धीर धरा. सेक्टर 23च्या इथं तुम्ही विधान भवन गेट म्हणून असा एक टेंट आहे मोठा उभारलेला आहे. त्याच्या आजूबाजूला खूप तंबू आहेत की जे तुम्हाला अगदी 1000 रुपयापासून मिळतील. आणि उदासीन आखाडा आणि उदास आखाडा नाव मुद्दामून लक्षात ठेवा की ह्या ठिकाणी तुम्हाला तर राहायला मिळेल. मग तुम्ही तिथं त्या पैशाची अपेक्षा त्यांच्याकडं नसते. तुमचा भाव फक्त बघून तुम्हाला तिथं प्रवेश आहे की तुम्ही मजा करायला आलायत का खरंच श्रद्धेने अभ्यासाला आलेला आहे. म्हणजे इतके टेंट काही आम्ही तिथं जाताना रस्त्याने बघत होतो की अरे म्हटलं हे तर सगळं मोकळेच पडलंय, इथं कसं काय काही कोणी नाही.
त्याच्यात, तर त्याचं कारण असं होतं की ते अभ्यासाचे, म्हणजे जे लोकांना खरंच कुंभमेळा म्हणजे काय आहे याचा अभ्यास करायचा आहे, संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, त्यांनाच तिथं ते प्रवेश देत होते. दादा काय ड्रेस कोड वगैरे आहे का तिकडे असं ठरवलं? ड्रेस कोड वगैरे असं काही नाहीये, म्हणजे कारण मुळामध्ये कुठल्या मंदिरात जाणं याच्यात नाहीये, कारण आत्ता जी तिथं जी मारुतीचं मंदिर आहे की पण जेंट्स लोकांनी, पुरुष लोकांनी लुंगी नेसून गेलं तर सगळ्यात उत्तम होईल. कारण काय होतं, दोन गोष्टी होतात. एक तर तुम्हाला डोकं पुसाला, अंग पुसाला त्याच लुंगीचा वापर होतो, आणि अंगावर तुम्ही चालताच एवढे ना की ती अंगावर वाळून पण जाते. म्हणजे तुमचा तो एक भाग दृष्टिकोनात हे होतो. आणि लेडीजनी म्हणजे अनुभव असा की ज्या ग्रामीण बायका किंवा त्याच्यामध्ये त्या साडी नेसून आल्या होत्या, आणि सगळ्यात मोठी गैरसोय जी होते ती टॉयलेटला, बाथरूमला जायची होते. तर साडी असेल तर तो थोडासा तुम्हाला ते सुसह्य होतं. कारण जीन किंवा पंजाबी असेल तर त्या गोष्टी तेवढ्या व्यवस्थित होत नाहीत. तर हा आम्ही तिथं म्हणजे एकंदरीत बघितलेला हा अनुभव आहे. आणि तुम्हाला कुठल्याही याच्या ठिकाणी तुम्ही थांबा, तुम्हाला लोक मदत करायला तिथं तयार ही असतात. तुम्हाला लागतच नाही की माझ्याकडे हे नाहीये ते नाहीये. पण ट्रॅफिकमध्ये अडकलात तर काही जणांना शुगर असते, बीपी असतं, तर त्यांच्या गोळ्या आणि त्या बरोबर, आणि पाणी आणि सुकं खाणं म्हणजे भेळ किंवा काहीतरी असं हे बरोबर ठेवा. म्हणजे तुम्हाला ट्रॅफिकमध्ये जरी अडकलात तरी तुम्ही त्याच्यातनं व्यवस्थित सर्वाइव्ह होऊ शकाल. त्याच्यामध्ये कुठेही प्रकारचं वैयक्तिक मी अमुकाच्या ओळखीने आहे, मी नगरसेवकाच्या ओळखीने आलोय, आमदारच्या आलेलं आहे, उपयोग होत नाही. हे मुद्दामून सांगतो. यांनी फोन करून ठेवलाय, त्यांनी असं करून ठेवलंय, तिथं नाही. तिथं सर्व धर्म समभाव, सर्व व्यक्ती समभाव, तिथं सर्व माणसं ही एकच, कोणीही मोठा छोटा नाही. मला इथं आमच्या इथं हा घाट वेगळा आहे, हा त्यांच्यासाठी समुद्रकिनारा वेगळा आहे, तर तसं काहीही नाही. तुम्हाला एकाच ठिकाणी जाऊन थोडंसं बाजूला व्हा वगैरे कोणी म्हणत नाही. ही तिथली ही जादूच आहे की तिथं तुम्ही जाऊन स्नान करून फक्त येणं. तुम्हाला नंतर थंडी पण, कारण चालणं आणि या गोष्टी एवढ्या होतात ना, त्यामुळं काही नाही. आणि एकमेकांचे नंबर, एक ठिकाण ठरवून ठेवा. म्हणून शिवालय एवढं सांगितलं की चुकलं तर इथं या. त्या अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की जी आम्ही अनुभवली, की आम्ही काय एवढी चक्कर 14-16 किलोमीटरची केली, की आपल्याला एखाद्या विशिष्ट तंबूत जायचं असेल तर आपण गुगल मॅप लावतो की आपण डेस्टिनेशन शोधण्यासाठी. तर त्या गुगल मॅपमध्ये वॉकिंग डिस्टन्सचा एक ऑप्शन येतो की चालत जायचे मार्ग, तर आणि गाडीने जायचा मार्ग. तर गाडीने जायचा मार्ग जिथं रस्ते मोकळे आहेत ना, तिथनं तो फिरवत लांबनं नेतो. आणि आपण काय करतो, गाडीने जायचा मार्ग निवडतो, म्हणून तुम्हाला ते लांब चालायला लागतं. आम्हाला जसं चालायला लागलं. पण आम्ही जे वॉकिंग डिस्टन्सचा जो निवडला तो 200 मीटर होता. म्हणजे गंमत बघा, 200 मीटर कुठं आणि 16 किलोमीटर कुठं. तर ते आम्हाला तिथं गेल्यानंतरही शिकायला मिळालं की आपण गुगलमध्ये हे करताना चालत जायचा ऑप्शन येतो, ते वॉकिंग डिस्टन्स त्याच्यात टाकायचं, म्हणजे तो तुम्हाला कुठनं पटकन तुम्ही जाऊ शकता चालत, गाडी न नेता ते दाखवू शकता. म्हणून ह्या काही काही गोष्टी ह्या खूप महत्वाच्या आहेत. आणि उत्तम अभ्यास करा. आणि महाकुंभ काय आहे, मला 7.5 आहे, मी एवढी पापं केली आहेत, मग आता धुवून मी येतो, माझं मी धुतलं, आता काही नाही, असं काही नाही. भगवंतानी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की तुम्ही जे कर्म करता त्याचं फळ हे तुम्हाला मिळणारच आहे. त्यामुळं तुम्ही कर्माच्या फळापासून कुठेही पळून जाऊ शकत नाही. पण निदान तिथं गेल्यानंतर तुमची वैचारिकता जर तुम्ही खरंच बदललीत तर मात्र तुम्हाला जीवनाचा वेगळा मार्ग निश्चित सापडणार आहे. काय आहे, गंमत म्हणून जाऊ नका, लोक गेली म्हणून जाऊ नका. 144 वर्षांनी संधी परत आपण तेव्हा जिवंत नसू म्हणून आता जातो म्हणून जाऊ नका. तर आत्ता माझं असलेलं जीवन उत्तम प्रकारे सुसह्य आणि छान मी जगेन
हा विचार करून जा आणि मी माझ्या घरच्यांना, मुलगा असतील तर त्यांना उत्तम संस्कारित करीन. तिथं शिकण्यासाठी तुम्ही काय घेणार आहे ना, तिथं येणार. अघोरी आहे, नागापंथ आहे, साधूपंथ आहे, संधी साधू पंथ आहे. ह्याच्यातनं तुम्ही काय घेऊन येणार आहात हे महत्वाचं आहे. तिथं आता बरेच जण येतात. एक जण मध्ये आता एक आठवड्यापूर्वी आले, ते म्हणले की मला एका साधूने तिथनं एक दगड दिला आणि सांगितलं की ये आपके इसमें भगवान जहाँ पे पूछते हो म्हणजे देवघरात ठेवा, आपको धंदे में बहुत बरकत आएगी. अशा गोष्टींच्या पाठीमाग खरे साधू जे असतात ह्या असल्या गोष्टी कुठल्या करत नाहीत. आणि ह्या गोष्टींमध्ये कधीही भानगडीत पडू नका. फक्त तिथं जाऊन उत्तम प्रकारे ज्ञान प्राप्त करा. जे डुबेल ते तुम्ही जेव्हा सांगितलं की जेव्हा डुबकी मारतो तेव्हा आपल्या वरचा भाग जो असतो, पाप जी चिकटलेली असतात तिथे पाण्यावर तरंगत राहतात आणि जेव्हा ती परत डुबकी घेऊन वर येतो तेव्हा ती परत आपल्या अंगावर शालीसारखी येतात आणि आपण ती परत घेऊन येतो. त्यामुळे हा झाला कर्माचा भाग. पण विचार जर असतील तर मात्र तुम्ही ती डुबकी किंवा पाणी आंघोळ स्नान केलं, आंघोळ नाही चुकलं, स्नान हा शब्द योग्य आहे, स्नान जर तिथं घेतलं केलं तर मात्र तुम्ही वाईट विचार तिथं सोडून येऊ शकता आणि उत्तम विचारांनी तुम्ही एक येऊन छान आयुष्य आपल्या मेळा आयुष्यात कसा राहील, सगळ्या गोष्टींचा मेळ कसा राहील याने तुम्ही उत्तम आयुष्य आपण जगू शकणार आहे. दादा एक शेवटचा क्वेश्चन असा आहे की ते जायचं 1,500 किलो ते 3,000 समजा उज्जैन आणि चित्रकूट पकडलं, तो रूट घेतला तर तुमचा ॲव्हरेज 3,500 किलोमीटर प्रवास. आता सर कोणाला जर तेवढं जमणार नसेल तर फ्लाईटने काय ऑप्शन्स आहेत का? फ्लाईटने काय सावधानी घ्यायची आपल्याला? पुण्यातनं आपण बघतो आता जायचं तिथं मार्ग जे आहेत तर पुणे प्रयागराज डायरेक्ट फ्लाईट आहे, पण त्याची तिकीट खूप म्हणजे 40-50 हजार आहेत. बरेच जण लखनौला जाऊन येतात, पुणे लखनौ, पुणे नागपूर, नागपूरपासनं पुढे येतात. कुठेही गेलं तरी तुम्हाला गाडीतनं यायला लागतं. पण शेवटी गंमत अशी की तुम्ही एकाच ठिकाणी मार्गाला येऊन मिळता. पण विमानाचा ऑप्शन हा आहे की तुमचा वेळ वाचू शकतो. आता गव्हर्नमेंटने आजच ऐकलं की तिकिटाचे रेट पण विमान कंपन्यांना कमी करायला सांगितले. वास्तविक तुम्ही जर बघितलं तर 28 ते 29 पर्यंत पुढच्या महिन्याच्या सगळे तिकीट फुल आहेत. म्हणजे आता कसे विकतात किंवा त्याच्यात हे माहीत नाही. पण लखनौचं सुद्धा तिकीट 45 का 50 हजार होतं. आणि आटापिटा करू नका की मी प्रयागराजला आलोय तर आता तिथनं 150 किलोमीटर वरतीच मी वाराणसीत पण जातो किंवा प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायला अयोध्येत जातो. आत्ता ती गर्दीची जी अवस्था आहे ह्याच्यातनं तुम्ही फक्त दर्शनाला जाणं आणि त्यातनं काहीतरी घेणं ह्याच्यामध्ये तुम्ही कशाला जाते हा पहिला विचार करा. त्यामुळं मुख्य जो भाग आहे हा प्रयाग हा फक्त साध्य करा. दुसऱ्या ठिकाणी जायच्या भानगडीत आत्ता खरं सांगायचं तर खरंच पडू नका. प्रत्येक माहिती घ्या आणि योग्य माहिती घ्या. कारण आपण हे छोटेसे रील बघतो आणि त्यातनं अमुक झालं आणि तमुक झालं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. आता ज्यांना प्रयागराजपासून उज्जैनला जायचं आहे, बरेच जण तिथनं आम्ही येताना दिसणार. तर आम्ही ज्या पद्धतीने ठरवलं अंतर खूपच होतं, म्हणजे 800 किलोमीटरचं अंतर होतं. मग तुम्ही प्रयागराजपासनं चित्रकूट मार्गे तुम्ही येऊ शकता. चित्रकूटवरनं तुम्हाला झाशीला यायला लागतं. आम्ही झाशीला मुक्काम केला होता. तिथं सुद्धा आम्हाला उत्तम हॉटेल मिळालं. आम्ही तिथं मुक्काम करून झाशीतनं दुसऱ्या दिवशी आम्ही ह्याला आलो होतो, उज्जैनला आलो होतो. म्हणजे झाशी ते उज्जैन हे सुद्धा अंतर खूपच आहे. म्हणजे आम्ही सकाळी 6:30ला प्रवासाला सुरुवात केली. कुठेही ट्रॅफिक नव्हतं, कारण त्या ट्रॅफिक सगळं प्रयागराजच्या बाजूला. पण आम्हाला उज्जैनला पोचायला संध्याकाळी 5 वाजले होते. प्रवास खूप मोठा आहे, रस्ते चांगले आहेत. पण ज्यांना उज्जैनला जायचं असेल किंवा ओंकारेश्वराला जायचं असेल तर तुम्ही त्या मार्गाने जाऊ शकता. म्हणजे
प्रयागराजातनं बाहेर पडल्यानंतर चित्रकूट, चित्रकूटवरनं झाशी आणि झाशीवरनं उज्जैन, असं तुम्ही तो मार्ग आहे, तिथनं तुम्ही ते जाऊ शकता. आणि ज्यांना ओंकारेश्वरला जायचं आहे मग ते तिथनं तुम्ही इंदूरला यायला लागतं आणि मग इंदूरवरनं तुम्हाला ओंकारेश्वरला तुम्ही मध्ये एक फाटा फुटतो, तिथनं तुम्ही ओंकारेश्वरला माहेश्वरला पहिला रस्ता जातो, असे 2 रस्ते तिथनं फुटतात की ज्यांना ओंकारेश्वरला जायचं आहे. पण नियम करून जा की आम्ही कमीत कमी प्रवास करू. उगाच ते गाडी मारून दमून काही अर्थ नाहीये. कारण ज्या तीर्थक्षेत्री तुम्ही जाणार आहात तिथलं काहीतरी घेऊन या. काहीतरी म्हणजे आध्यात्मिक वैचारिकतेने घेऊन या. वस्तू घेऊन नका येऊ. मी दोघा तिघांना मुद्दाम विचारलं, काय रे काय घेऊन आलास प्रयागराज? म्हणलं एक म्हणलं गंगा घेऊन आलो. मग दुसऱ्याने सांगितलं की अजून तिथं काय रुद्राक्ष मिळालं ते घेऊन आलो. मग वाराणसीत गेलो होतो, तो म्हणला बनारस वरनं बायकोला साडी घेतली, ती साडी घेऊन आलो. म्हणजे मी त्यांना 4 वेळा विचारलं, पण घेऊन काय आलात? तर त्यांना ते कळलं नाही. भौतिक गोष्टींमध्ये अडकू नका. ही संधी आपलं ज्ञानाच्या आहेत. ह्या बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, पण कंपन शक्तीद्वारे ज्या गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या त्या तुम्ही तिथनं जाऊन त्या प्राप्त करू शकता. आणि जेवून आलात ना की मी काय प्राप्त केलं ह्याचा सुद्धा अभ्यास होणं गरजेचं आहे, की मी काय त्याच्यामध्ये घेऊन आलो. उगाच त्या शेखी मिळवू नये माणसाने. आणि आपल्या वागण्यात बदल आणला तर त्या स्नानाचं आपण सोनं झालं असं म्हणू ह्याच्यामध्ये. आणि दुसरी अजून एक इथं महत्वाची गोष्ट सांगाशी अशी वाटते की जी लोक प्रयागराजला जातील त्यांनी प्रत्येक तंबूमध्ये जिथं बाहेरनं दिलेले असतात ना नुसतं डोकावून पाहावं. आणि त्यांना त्यांचे त्या तंबू जिथं जे जे आपण म्हणतो ना प्रत्येक संस्थेचा त्यांनी जिथं ज्या ज्या सेवा देतात, ज्या उत्तर प्रदेशचा आहे वेगळा, तमिळनाडूचा आहे, प्रत्येक राज्याचे असे वेगळे आहेत. तर ते कशासाठी त्यांनी उभा करलाय ना तर ते बाहेर पाटीवर लिहिलेलं असतं की काय सेवा करण्यासाठी केलेलं आहे. तर ते अभ्यासा कारण हे खूप छान तिथं तुम्हाला वाटतं की काय अभ्यास म्हणजे ह्या मी तंबूत गेलो तर मला काय शिकायला मिळणार आहे. तर हे तुम्हाला बाहेरनं कळतं आणि तुम्हाला तिथे जाऊन ते शिकता येतं. त्यामुळे ते सुद्धा ज्ञान तुम्हाला तिथं प्राप्त करू शकता तुम्ही ते. तर अगदी नक्कीच प्रयागराजची तुम्ही सगळ्यांनी या तीर्थक्षेत्री संगमावरती नक्कीच स्नान करून छानपैकी उत्तम वैचारिकता त्याच्यामध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि ती घेऊन या असं तर माझं म्हणणं आहे. उज्जैनला तुम्ही गेलात, आत्ता सगळ्यांना माहिती आहे की उज्जैनला आत्ता सुद्धा आम्ही गेलो होतो परवा, तर लाखभरच्या वरती गर्दी होती. पण सुदैवाने एकांच्या ओळखी एक जण ओळखीचे असल्यामुळे ते प्रोटोकॉलने आमचं 5-10 मिनिटात दर्शन झालं. पण ते तिथं सुद्धा गर्दीत जाण्यापेक्षा थोडंसं शांत. परमेश्वर कुठं जात नाही. इथं कुंभमेळ्याचं महत्व म्हणजे या ग्रहांचं ज्योतिषशास्त्रानुसार असलेलं जे महत्व आहे हे त्या म्हणजे तिथीचं महत्व, त्या तिथीचा कंपनांची जी ऊर्जा घ्यायची आहे म्हणून इथं त्या जायचं. पण आमचंही ठरलंय, म्हणजे आम्ही मित्रांनी आलो तेव्हा ठरलं कुंभमेळा संपल्यानंतर 1 महिन्यानी ह्याच संगमावरती परत अभ्यासासाठी ध्यानासाठी आपल्याला जरूर जायचं आहे. त्यावेळी तेच असणार आहे. म्हणजे कुंभमेळ्याचा हा जो तिथीचा जो भाग आहे, अभ्यासू भाग जो आहे ना, हा विचार करून जा. नाहीतर तो जो अमृताचा थेंब पडणार आहे तो काय असं नाहीये की ह्या 1 महिन्यानंतर तो गायब होणार आहे आणि परत 144 वर्षांनी किंवा 12 वर्षांनी 3 वर्षांनी जेव्हा तो मेळा लागणार आहे तेव्हा येणार आहे. तर तसं नाहीये. हा भौगोलिक दृष्ट्या अभ्यास करायचा भाग आहे. तर तो अभ्यास करून तिथं जा, अभ्यासासाठी जा. आणि सर्व गोष्टी तुमच्या समोर ठेवलेल्या मांडलेल्या आहेत या भगवंतांनी वेगवेगळ्या स्वरूपात, अघोरीपासनं साधनेपर्यंत. कुठली घ्यायची ती तुम्ही घेऊन या आणि त्या अनुषंगाने वागायला सुरुवात करा. अघोरीच्या नादी लागू नये. नागा माणूस मनाने नग्न असावा, स्वच्छ असावा, आचार विचारांनी स्वच्छ असावा, कपड्यांनी असावा.
हे तिथं शिकवलं जातं. आपल्याला शिकायचं आहे. आणि जेवढं अगदी रस्त्यावरचं छोटं मूल सुद्धा तुम्हाला काहीतरी शिकवून जातं. अभ्यास दृष्टिकोनातनं गेलात तर खूप छानपैकी तुमचं हे तीर्थक्षेत्राची सफल यात्रा होणार आहे. आणि जर कुठेही सेल्फी काढायला जाऊ नका, कुठेही दिसणारच नाही. अगदी काही ठराविक ठिकाणी आपण जी सवय असते ना, एका ठिकाणी गेलं की लगेच सेल्फी काढायची आहे, ते तिथं तुम्हाला ती संधीच मिळत नाही. त्यामुळे उगाचच मोबाईल फोन खराब होतील. तिथं जाऊ नका. हातातली बॅग घेऊन आपण पाण्यात कधी गेलो हे कळत नाही. म्हणजे इथपर्यंत इतकी गर्दी असते. आपल्या पुण्यामध्ये गणपतीचं जेव्हा विसर्जनाची गर्दी असते, ही 1% समजा, म्हणजे पुढचं 100% काय तुमच्या लक्षात येईल. त्यामुळं याच्यात भानगडीत हे करू नका. आता गर्दी कमी व्हायला सुरुवात होईल 14-15 नंतर. छान 3-4 दिवस काढून टप्प्याटप्प्याने जा. औरंगाबाद, त्याच्यानंतर आता तुम्हाला जे जे हे सांगितलं रेवा, आणि त्याच्या पुढं प्रयागराज, असं 3 दिवसाचं करून जा. काही हरकत नाही. आपले 5 दिवस आपल्या आयुष्यातल्या जीवनातले आपण जर या तीर्थयात्रेसाठी अभ्यासासाठी दिले तर काही हरकत नाही. उत्तम छानपैकी अभ्यास करून या. मस्तपैकी कुठेही गंधबिंद न्यायची गरज नाही. डेकोरेशनचं कामच नाही. बंद लावून गेलाय, मग मी अमुक करतोय, तिथं अमुक दिवे लावतोय. आत्मज्योत पेटवा, ती प्रज्वलित करा. तुम्हाला दिसणारच नाही तिथं. म्हणून म्हटलं की हा संस्कार आहे. कुंभमेळा हा संस्कार आहे की जीवनामध्ये शिकण्याचा, की आपण जीवन कसं जगावं. त्या तिथं कशाची जीवनामध्ये गरज लागत नाही. हळदी नाही, कुंकू नाही, गंध नाही, फुलं नाही, काही फुलवाला तिथं दिसणार पण नाही तुम्हाला. इथं फुलं घेतायत आता गंगेला आपण फुलं वाहू नाही. तुमच्या मनातनं जो भाव उत्पन्न होतो तीच फुलं. हे इथपर्यंत सांगतो. नंतर तिथे गेल्यानंतर कोणाकडे आपण हे बघत मिळतंय का, काय मिळतंय का, काहीही नाही. सगळा खेळ हा भावनेशी आहे. त्या भावना तिथं मात्र जाऊन समर्पित उत्तम करा. आणि जे ओंजळीत तुम्हाला ज्ञानाचा प्रसाद मिळेल तो तुम्ही घेऊन तुमचं पुढचं आयुष्य जे आहे हे उत्तम प्रकारे कसं आपल्याला जगता येणार आहे किंवा आपण जगू, ह्याचा माणसाने नक्कीच विचार करणं गरजेचं आहे. आता हा विषय इथं थांबवतो. अजून एक गोष्ट सांगतो की आता असं लक्षात आलंय की काही जण प्रायव्हेट लक्झरी पण घेऊन जात आहेत 10-10, 11-11 हजार रुपये घेऊन. तर पूर्ण सखोल चौकशी करूनच जावं असं वाटतं आहे. इतक्यात 14 तारखेपर्यंत प्रयागराज गव्हर्नमेंटनी आतमधले रस्ते बंद केलेले आहेत. त्यामुळं 15-16 तारखेनंतरच जा. त्याच्यानंतर गर्दी कमी होईल. शिवालय पार्किंग परत एकदा आठवण करून देतो. प्रयागराजमध्ये शिवालय पार्किंग सेक्टर 23, तिथनं घाट अक्षरशः 1-1.5 किलोमीटर आहे. जास्त चालायला लागत नाही. कुठल्याही प्रकारे पार्किंगचे पैसे द्यायला लागत नाहीत. कुठल्याही प्रकारच्या लंगरमध्ये खायचे पैसे द्यायला लागत नाहीत. त्यामुळं उगाचच जास्त पैसे जवळ बाळगून किंवा हे करून जाऊ नका. सगळे परमेश्वराने तुमची उत्तम सोय तिथं केलेली आहे. जेवढे आभार त्या तिथल्या गव्हर्नमेंटचे मानावे तेवढे कमीच आहेत. थोडंसं 19-20 हे प्रत्येक ठिकाणी होतच राहतं. ते तुम्ही तिथं भगवंताचं सानिध्यात त्या आपण म्हणतो ना की त्या संगमावरती गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि त्या शक्तीची तुम्ही अनुभूती घेता. तर ती घ्या. सुंदरपैकी छानपैकी नदीमध्ये तुम्ही जेव्हा संगमावर जातात तर बदक्यांचे थवेच्या थवे तुम्हाला तिथं नदीच्या पाण्यावरती बसलेले दिसतील. त्यांचं निरीक्षण करा की काय माणसाने कसं शानमध्ये असावं, जीवनामध्ये किती हेलकावे व्हावे, आयुष्यात कितीही कमी जास्त प्रसंग हेलकावे तरी माणसाला उत्तम प्रकारे जगता यायला पाहिजे. ही वैचारिकता त्या भटकांकडनं सुद्धा शिकायला मिळते. म्हणजे इतकी सुंदर तुमची बुद्धी आणि विचार तिथे गेल्यानंतर आपल्याला अनुभवायला मिळतात. थांबतो. श्रीराम. दादा आणखीन एक ह्याच्यातून मी हा टिप सांगतो लोकांना की जे इन्फ्रास्ट्रक्चर आता उभारलंय ना, हा 80 to 90% इन्फ्रास्ट्रक्चर कुंभमेळ्याच्या नंतर सुद्धा राहणार आहे परमनंट. हो हो हो. म्हणजे जर कुंभमेळ्याच्या वेळेला जाऊ शकलो नाही, महाकुंभच्या वेळेला, मी नंतर पण जाऊन एक्झॅक्टली तुम्हाला तेच भेटणार. अगदी अगदी अगदी. म्हणूनच म्हटलं की हा फक्त जो भाग आहे हा तिथीचा आहे. म्हणजे आपण तिथीनुसार जाण्याचा, पण ज्यांना अभ्यास आणि हे करायचं आहे म्हणून सांगितलं भगवंत
तिथं सदैव आहे. तिथीच्या अनुषंगाने गेला तर आपण स्थान महत्व किंवा वेळाचं महत्व, तिथी महत्व हे असतंच. पण तुम्ही अभ्यासाच्या ज्ञानाच्या दृष्टीने गेलात ना, हा भाग करायचं सरांना मी पाठीमागं म्हणजे त्यांना म्हटलं करू का, तर मी विचारणे सुद्धा वेगळ्याच गेलो होतो. एक तर पहिली गोष्ट आम्ही संक्रांतीपासून सुरुवात करत जाऊ, मग जायचं का नाही, मग तिथं उगाचच काय जायचं. आम्ही जाताना ज्यांना फोन केले त्यांनी 10 अकला शिकवल्या की एवढी पापं केली आहेत का, कुठली पापं धुण्यासाठी चाललात की तिथं म्हणजे तुम्ही पापी आहात, मग त्याच्यापेक्षा काम करा, घरातल्या नळामध्ये 2 ड्रॉप टाका, त्यातनं या. हे असं तुम्हाला असंख्य लोक तुम्हाला सगळ्या प्रकारे सांगणार, बोलणार. ह्याच्यामध्ये आपलं ध्येय माणसाने विसरतं का. खूप छान माहिती दिली. हो, धन्यवाद. श्रीराम, नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.